बर. आता साहेब तुम्ही जे सांगितलं उदाहरण, त्याच्यामध्ये भाग असा आहे, ज्या वेळेला तिथे दोन लोक एकत्र राहणार असतात तर त्याच्यामध्ये दोनही लोक कधी समान नसतात. दोघांपैकी एक कोणतरी असा असतो की तो एकमेकांच्या मध्ये, म्हणजे त्या दोघांच्या मध्ये तो वरचढ असतो आणि त्याचा शब्द अंतिम असतो आणि तो ऐकायला लागतो, असा भाग आहे. मग अशा वेळेला तिथे जर समजा त्या स्त्रीला इतकं स्वातंत्र्य त्यांच्या घरामध्ये मिळालं की तू तुझी वेगळी एखादी आयडेंटिटी जी आहे ती जपू शकतेस, तू वेगळ्या देवतेचं भजन करू शकते, कीर्तन करू शकते, तू काही करू शकतेस. आता तिथे जर समजा त्या माणसाची प्रवृत्ती किंवा त्या माणसाची वृत्ती जर तशी नसती आणि तो जर समजा कट्टर असता तर तो म्हणाला असता की तुझं माझं जमणार नाही, तू निघ. बरोबर की नाही? तर तिथे तसा ग्रह हो. जर असता तर त्यांनी त्यांना सांगितलं असतं की बाबा चल निघ बाबा, नाही जमणार नाही. पण इथे कसं आहे माहितीये का, ज्या व्यक्तीचा तुम्ही उल्लेख केला तर ती व्यक्ती शुक्र किंवा बुध या दोन ग्रहांच्या पगड्याखाली असणारी नक्कीच असणार आहे. शुक्र किंवा बुध, जर तुम्ही पत्रिका अभ्यासली असेल, त्यांची पाहिली असेल, तर त्यांच्यामध्ये हम्म. बुधाचा जर प्रभाव असेल तर त्या व्यक्तीने तिथे काही वेळेला ऍडजस्टमेंट केली असेल. ठीक आहे, तू तुझा विचार वेगळा ठेवू शकतेस, तरी पण आपण एकत्र राहू शकतो. स्वभाव चांगला आहे, सर, सगळं आणि चांगलं. एवढंच नाही, त्यांची मुलगी सुद्धा ख्रिश्चन धर्म स्वीकारला आणि त्यांचा मुलगा हिंदू आहे. हे आणखीन पुढची गोष्ट. आणि तरी म्हणजे सगळे व्यवस्थित राहत आहेत. म्हणजे आता इथे मला कसं असं आहे, कधी हे उदाहरण बघायला नाही ऍडजस्टमेंट मिळालं. जी आहे ना, ही ऍडजस्टमेंट जी आहे याच्या बाबतीमध्ये तिथे हे ग्रह जे आहेत, कुठले ग्रह ऍडजस्टमेंट करू शकतात आणि कुठले ग्रह लगेच दुसरी गोष्ट स्वीकारू शकतात आणि कुठली ग्रह जे आहेत ते नाही, आपल्याच मतावरती ठाम राहतात की नाही. माझं मत हे योग्य आहे आणि माझ्या मताच्या पलीकडे जाऊन मी दुसरं काही निर्णय घेणार नाही. हे ज्या वेळेला तिथे पाहिलं जातं तर त्यामध्ये तिथे पहिला भाग जो आहे तो सूर्य, दुसरा मंगळ, तिसरा शनी आणि त्याच्यानंतर तिथे गुरु, हे चार ग्रह जे आहेत ना, हे चार ग्रह त्याच्यामध्ये आपापल्या परीने आपापल्या पद्धतीने तिथे डॉमिनेट करत असतात. गुरु हा ज्ञान देऊन आणि ज्ञानाचा उपदेश देऊन आपला प्रभाव दुसऱ्यावर पाडून त्याला डॉमिनेट करतो आणि आपलं म्हणणं त्याला ऐकायला लावतो. शनी जो आहे तो शनी प्रॅक्टिकली एखादी गोष्ट जी आहे ती समजावून सांगतो, नसेल तर मग त्याच्यामध्ये तो तिथे दबाव आणण्याचा प्रयत्न करतो. शनीची एक गोष्ट अशी असते की शनी रसद बंद करतो देणं. जे काही आपल्याकडून देणं आहे, मिळणं आहे, ते बंद करून टाकतो. शनी चक्का जाम म्हणतो ना आपण त्याला, ट्रॅफिक जॅम करून टाकतो. चक्का जाम करणं, एखादी गोष्ट एका ठिकाणी चोकअप करून टाकणं, गोठवून टाकणं, हे काम शनीकडे आहे. शनी अशा पद्धतीने तिथे जी काही नाती असतात त्यांच्यामध्ये पण तो असाच वागतो. एखादी गोष्ट तो तिथे जाम करून टाकतो, काही मिळू देत नाही समोरच्याला. आणि ते न मिळू दिल्यामुळे तिथे त्याचा जो काही प्रभुत्वाचा भाग आहे तो त्याच्यामध्ये कायम राहतो. मंगळाच्या बाबतीमध्ये तुम्हाला माहितीच आहे की मंगळ तिथे एक घाव दोन तुकडे करून टाकतो. त्यानंतर शनीचा आणखीन एक भाग असा आहे की शनी एक घाव दोन तुकडे नाही करत. शनी हळू 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 एखादी गोष्ट संपवायला लागतो आणि ती तो संपवताना काय करतो, त्याच्यामध्ये तो रोज त्याच्यामध्ये असं त्यांनी ठरवलेलं असतं की बाबा या गोष्टीवरती मी रोज चार घाव तर चारच घाव मारेन, पाचवा घाव मारणार नाही, चार घाव मारणार, ठेवून देणार. आणि नंतर ती गोष्ट कशी ब्रेक होईल, कशी तुटेल, अशा पद्धतीने त्याचे सगळे खेळ चाललेले असतात. सूर्य हा स्वयं राजा असल्यामुळे तो म्हणतो की माझं मत हे तुझ्यापेक्षा उत्तम आहे, श्रेष्ठ आहे आणि जे मी मान्य करणार ते तुला मान्य केलंच पाहिजे. तो पहिलीच अट ठेवतो. पहिलीच अट तो ठेवतो. समजा अगदी मुलगी तिथं नॉनव्हेज खाणारी असेल आणि हा नॉनव्हेज खाणारा नसेल आणि हा सूर्याच्या अखत्यारीतला असेल तर तिथेच पहिल्यांदा सांगणार, नॉनव्हेज वगैरे खायचं असेल तर ते तुझ्या घरी तिथं खायचं नाही, माझ्या घरी चालणार नाही. तो नाही म्हणूनच सांगतो सरळ, तो निर्णय देऊन मोकळा होतो. तो राजा आहे, तो लगेच निर्णय देऊन मोकळा होतो. शनी, मंगळ आणि गुरु आपला सॉरी शनी, मंगळ आणि सूर्य, हे तीनही ग्रह लगेच निर्णय देऊन मोकळे होतात. गुरु समजावतो तरी, पण हे तीन ग्रह समजावत नाहीत, ते लगेच निर्णय देतात, मोकळे होतात. नाही ठीक आहे, हे असं असं असंच करायचं आहे. म्हणून त्या दोघांमध्ये तिथे जर समजा बुधाचा प्रभाव जास्ती असेल, शुक्राचा प्रभाव जास्ती असेल, तर त्या लोकांनी त्या गोष्टी तिथे हे केल्या असतील. आणि एखादा विपरीत धर्म जो आहे तो त्याच्यामध्ये स्वीकारणं, विपरीत विचारधारा स्वीकारणं, याच्यामध्ये तिथे राहूचा सहभाग जास्ती असतो. ज्या लोकांनी ही विचारधारा स्वीकारलेली आहे
प्रॅक्टिकली त्यांना किती धर्म पटला असेल किंवा काय ह्याच्याबद्दल मला शंका वाटते, की त्याच्यामध्ये म्हणजे आपण काहीतरी वेगळं करतोय असं काही वेळेला लोकांना वाटतं. पण प्रॅक्टिकली त्यांचं त्यावेळेला म्हणणं होतं की गणपतीला हत्तीचं डोकं का, याला देवाला 3 डोकी का, हा असा का, म्हणजे असे त्यांचे त्यावेळेचे प्रश्न होते. हे मला एवढं आठवत आहे. म्हणजे मग तुम्ही मला म्हटलं तेच की कदाचित एकदम राहू अति राहू किरकोळ काम करत प्रश्न जे असेल. आहेत, आता म्हणजे मी तर ह्याला म्हणेन की अति किरकोळ प्रश्न. आता समजा तुमच्यासारखा एखादा माणूस तिथे समजावून द्यायला बसला, तर त्यांना एका मिनिटामध्ये सगळ्या गोष्टी क्लिअर होऊन जातील. पहिला भाग म्हणजे बाबा तुम्ही स्वतः ज्या धर्माबद्दल तुम्ही भाष्य करताय त्या धर्माबद्दल वाचन किती केलेलं आहे, त्या धर्माबद्दल तुम्हाला माहिती किती आहे. गणपतीला हत्तीचं डोकं का, याच्या मागे किती तुम्ही वाचन केलंय, जाणून घेण्याचा किती प्रयत्न केला. तुम्ही शिवमहापुराण वाचलं का, तुम्ही मुद्गल पुराण वाचलं का, तुम्ही देवी पुराण वाचलं का, तुम्ही आणखीन काय काय त्याच्यामध्ये वाचलं. म्हणजे जर तुम्ही हे गणेश पुराण वाचलं का, हे जर तुम्ही समजा वाचलं नसेल आणि जर आपण त्याच्यावरती बोलत असू की नाही गणपतीला तिथे हत्तीचं डोकं का, त्याच्या मागे तर्क, त्यानंतर अध्यात्म आणि ज्या काही इतर गोष्टी आहेत, ज्या त्या काळामध्ये समजावून देण्यासाठी, आपल्याला समजावून देण्यासाठी तिथे परमेश्वराने प्रत्येक वेळेला घटित केलेल्या आहेत. जसं प्रभू रामचंद्रांनी जो काही एक त्याच्यामध्ये राजा कसा असावा याच्याबद्दल ते सांगितलं, आणि भगवान कृष्णाने काय सांगितलं की राजकारणी कसा असावा. राजा आणि राजकारणी. मग राजा कसा असावा, रामाकडे पाहायला पाहिजे, आणि राजकारणी कसा असावा तर तिथे कृष्णाकडे पाहायला पाहिजे. हे आपणच समजावून देण्यामध्ये तिथे कमी पडतो. मग तिथे ती हो, फॅमिली किंवा बरोबर आहे. आजूबाजूचे लोक आहेत हे कमी पडले त्यांना समजावून देण्यामध्ये की हे का असं का असं नाही. आता तर त्यांना हा का नाही प्रश्न पडला की जर येशू ख्रिस्त हा देव आहे, तर त्याला तिथे असं का लटकवलेलं आहे, का खिळे ठोकले आणि का त्याने जीव दिला. तो तर एक्झॅक्टली, बरोबर आहे ना. शक्तिशाली आहे ना, सर्व शक्तिमान आहे ना. हो, हो, हो. हे आपल्याला आपल्याला समजावून देता आलं पाहिजे. मग इथे जर समजा त्यांना विचारलं की नाही तुम्ही स्वीकारलं ठीक आहे, पण मग ह्याचं उत्तर काय, नाही त्याच्यावरती काहीच उत्तर नाही. आणि जर आपण आणखीन थोडं अध्यात्माकडे आलो की बाबा तिथे फक्त प्रार्थना आहे, मंत्र नाही आहेत लक्षात घ्या. आणि आपल्याकडे अशा गोष्टी आहेत, मंत्रासारख्या गोष्टी आहेत की मंत्र उच्चारण केल्याने माणसाची अमुक एक व्याधी, माणसाचा अमुक एक प्रॉब्लेम, समस्या जी आहे ती सॉल्व्ह होऊ शकते. मंत्रामध्ये एवढी शक्ती आहे. येस, आता तुम्ही एवढं बोलल्यावर आता लक्षात आलं की मी त्यांना आता कधीतरी फोन करतो अगदी. आणि आणि त्यांना हा तुम्ही विषय सांगतो की आणि आज तुम्ही अजूनही किती ख्रिश्चन धर्माला गॅरंटीड मानताय. गॅरंटीड माझी मला 100% खात्री आहे की तुम्ही असा बाण माराल की तो अगदी असा जिवारी जाऊन लागेल. हा, आणि तुमची पत्रिका असेल तर मला द्या, मला अभ्यासा करता पाहिजे, येस. असं त्यांना सांगून बघतो. असेल तर बिलकुल. ते आपल्याला मिळू शकेल मला. बिलकुल. आणि याच्या मागे एवढ्या गोष्टी आहेत, एवढ्या गोष्टी आहेत. आपण किती त्या स्वीकारतो आणि किती त्या समजतात आपल्याला. किती स्वीकारतो आणि किती समजतात. त्या दिवशी एक रेल्वे स्टेशनला माणूस पुस्तक घेऊन उभा होता. ₹20 जवळ-जवळ 200-250 पानाचं पुस्तक होतं. आणि त्याच्यामध्ये लिहिलं होतं जगण्याचा मार्ग, जीने की राह, वे ऑफ लिव्हिंग, वे ऑफ लाईफ असं काहीतरी पुस्तक होतं. 3 भाषांमधली पुस्तक घेऊन उभा होता. तर मी बघितलं फक्त त्याकडे आणि मग आपलं पुढे चालायला लागलो. मला म्हणतो ₹20 का कीमत है और आपको कौन सा बुक चाहिए बताइए. मी त्याला म्हटलं काय हे नेमकं. तर मागे बघितल्याच्या नंतर सगळ्या धर्मांची चिन्ह एकत्र दिसली. त्याच्यानंतर मग तिथे एक वाक्य असंही लिहिलं होतं की त्याच्यामध्ये जे सगळ्या धर्मांच्या ज्या काही प्रॅक्टिस आहेत त्या सगळ्या धर्मांच्या प्रॅक्टिस कशा आहेत की त्या सगळ्या समानच आहेत, असं आहे तसं आहे. हे त्याला मी विचारलं. म्हणजे त्याने तिथे लिहिलं होतं. त्याला मी विचारलं की हे असं आहे. हो हो हे असंच आहे, मग तुम्ही वाचाल तर मग तुम्हाला कळेल अमुक तमुक. म्हणजे तो कुठल्या तरी नवोदित बाबा बुवाचं मार्केटिंग करायला तिथे उभा होता. मी म्हटलं मला नको आहे आणि मी तिथून निघत होतो तो बोलला अरे आप पढ के तो देखे, असं तो मला म्हणाला. मी तिथे मागे गेलो परत आणि त्याला म्हटलं द्या जरा पुस्तक. मग मी त्याला विचारलं आपने कौन सी लैंग्वेज में पढ़ा है ये. नहीं मैंने तो हिंदी में भी पढ़ा है, इंग्लिश में भी पढ़ा है. बोले व्हेरी गुड, छान चांगलं. म्हटलं जरा पहिल्या पानावर काय लिहिलंय सांग बघू. मग झाला गडबडला तो तंतरला. त्यालाच माहिती नाही त्या पुस्तकामध्ये पहिल्या पानावरती काय लिहिलं. मी म्हटलं पहिल्या पानावरती काय लिहिलं. मी 3दा प्रश्न विचारला, तो मला भलत्याच गोष्टी सांगायला लागला. मी म्हटलं ते सोडून द्या म्हटलं सगळं. या पुस्तकाच्या पहिल्या पानावर काय लिहिलंय, तुम्हाला ज्या भाषेत तुम्ही पुस्तक वाचलंय त्या भाषेमध्ये मला सांगा. हिंदीत सांगा, मराठीत सांगा, इंग्रजीत सांगा, कुठल्याही भाषेत सांगा.
काही उत्तर देता आलं नाही. मग जरा 5-10 मिनिटं त्याची चांगली खरडपट्टी केली. 10-12 लोक गोळा झाली. त्यावेळेला तो तिथून त्याने आपले ते बोचकं उचललं आणि पुढे गेला निघून. अशी लोक असतात. असो. बोला. खरंय खरंय. आणखी नाही, बरोबर अं, आहे, इंटरेस्टिंग विषय आहे. आणि वैवाहिक जीवनामध्ये कसं आहे की ज्या वेळेला दोन लोक एकत्र येतात ना साहेब, त्यावेळेला त्यांची नेमकी विचारधारा, आता इथे बघा विचारधारा कशी बदलली. आता ही विचारधारा बदलण्याच्या मागे म्हणजे जिथे त्या तुम्ही सांगितलेली जी व्यक्ती आहे, स्त्री व्यक्ती जी आहे, तर ती या माणसाच्या घरी येईपर्यंत तिच्या मनातला जो काही विचार होता तो ती विचार फक्त विचार म्हणूनच ठेवला असेल, किंवा तिने त्याचं इंट्रोडक्शन पण पहिलं मिळवलं नसेल. याच्याशी लग्न झाल्याच्या नंतर तिने इंट्रोडक्शन मिळवलं असेल. म्हणजे याचा चंद्र आणि याची तुळ राशी किंवा याचं सप्तम स्थान कुठेतरी त्याच्यामध्ये दूषित झालेलं असणार आहे. असं आहे हे नक्की. आणि तुम्ही ही पत्रिका ओके पहा ओके. आवर्जून, आपण नक्की याच्यावरती क्लासमध्ये डिस्कशन करू. हं? येस. बरं, ओके. आणखीन येस. काही कोणाला प्रश्न विचारायचा आहे, बोलायचा आहे? सर मी विचारू? हा विचारा मॅडम. सर जसं की आपलं लास्ट लेक्चर मध्ये बोलणं झालं होतं की मिथुन तर शुक्र असेल तर त्या माणसाला स्त्रीकडून दुःख येतो आणि प्रेम प्रकरण असतात, काही ना काही तर त्रास असतो. तर माझा प्रश्न असा आहे की समजा मिथुन लग्न असेल आणि सप्तमात धनु राशी येते हं. आणि तिकडे शुक्र बसला असेल तर त्याची दृष्टी मिथुन राशीवर येते, तर त्याचं पण फळ असंच भेटेल का किंवा काहीतरी वेगळं असू शकतो? हो, त्याचं फळ वेगळं असू शकतं मॅडम, की ज्या अच्छा. वेळेला तिथे शुक्र त्या स्पेसिफिक राशीमध्येच असतो, हा. म्हणजे तो त्याच्यामध्ये त्या धनु राशीमध्ये असतो किंवा त्या मिथुन राशीमध्ये असतो, त्याच वेळेला त्या राशीचं फळ उत्तम देतो. शुक्र, जेव्हा आपण असा विचार करतो की शुक्र मला दृष्टीने खूप चांगलं फळ देईल, नाही. दृष्टीने फळं देणारी जे ग्रह आहेत तर ते भिन्न ग्रह आहेत. त्याच्यामध्ये पहिला नंबर लागतो मंगळाचा, दुसरा नंबर लागतो गुरुचा आणि तिसरा नंबर लागतो त्याच्यामध्ये शनीचा. या ग्रहांना एक्स्ट्रा दृष्टी दिलेल्या आहेत. बरोबर आहे, प्रत्येक ग्रहाला हा. 7वी दृष्टी आहेच, म्हणजे समसप्तकातली दृष्टी आहे. पण हा. ह्या तीनही ग्रहांना त्याच्यामध्ये शनीला तिसरी, मंगळाला चौथी अशी दृष्टी दिली आहे, गुरुला 5वी अशी दृष्टी दिलेली आहे. पण ही जी काही दृष्टी दिलेली आहे 3, 4, 5, मग ह्या दृष्टीच्या माध्यमातून ते ग्रह काहीतरी परिणाम घडवू शकतात. तो चांगला आहे वाईट आहे हा नंतरचा भाग झाला, पण तिथे काहीतरी परिणाम घडवू शकतात एवढी त्यांना कॅपॅसिटी आहे. पण शुक्राला तेवढी कॅपॅसिटी नाही. मग जेव्हा तो शुक्र सप्तम स्थानामध्ये आहे, हा. धनु राशीमध्ये आहे, त्यावेळेला बघा मी मागच्या लेक्चरला सांगितलेलं की तो शुक्र जेव्हा धनु राशीमध्ये येतो, मिथून हा. लग्नाला सप्तमामध्ये धनु राशी देतो. आपण तिथपर्यंतच आलो ना, की कर्के, आपण सॉरी कर्केपर्यंत आलो ना आपण? कर्क, कन्या, हो सर. गुरु. कर्क राशीपर्यंत आले सर. कन्यापर्यंत आलो की कर्केपर्यंत आलो? हा, कन्या का गुरु, कन्या का गुरु. हा, कन्यापर्यंत आलो आपण. हं? हा. मिथुन कन्या. नक्की नक्की सांगा, कारण मला आता सर मिथुन कन्या सर. चतुर्थ स्थानात कन्या राशी इथपर्यंत हा, आलोय सर. कन्या राशी, हा मिथुन कन्या लग्न, राशी पण. हा, मिथून लग्न, कन्या मिथुन राशी पण. कन्या. चतुर्थ स्थानामध्ये चतुर्थात ज्ञान. कन्या, हा गुरु. हं. बरं, म्हणजे मिथून पर्यंत आपण आलेलो आहोत. आता चतुर्थ स्थानामध्ये ज्या वेळेला कन्या राशी आहे, चतुर्थ स्थान झालंय सर, पंचम झालंय स्थान सर. चालू हा. आहे. हा. हा. पंचम स्थान, पंचमामध्ये गुरु, बरोबर. आता सप्तमेश म्हणून मिथुन लग्नाला गुरु हा जेव्हा पंचम स्थानामध्ये असतो, त्यावेळेला तो त्याच्यामध्ये कोणत्या प्रकारे जातकाच्या जीवनामध्ये, तो स्त्री जातक असो पुरुष जातक असो, तो त्याच्या जीवनामध्ये काय घडामोडी घडवू शकतो. आता एक नियम हा तुम्ही नेहमी लक्षात ठेवा, की तुळ राशीमध्ये गुरु हा ग्रह जर आला तर तो वैवाहिक जीवनासाठी योग्य नाही. बाकी इतर गोष्टींसाठी नाही, फक्त आणि फक्त वैवाहिक जीवनासाठी. कुणाच्या डोक्यामध्ये हा विचार असेल की गुरु ज्या स्थानामध्ये बसतो ते स्थान तो त्याचा फलादेश तो चुकीचा देतो किंवा त्याचा शक्ती कमी करतो, त्याला क्षीण करतो वगैरे, असे काही विचार तुमच्या कोणाच्या डोक्यात असतील तर ते पहिलेच काढून टाका. गुरु असं काहीही करत नाही. कुठल्याही ग्रहाची एकच हे असते की त्याला स्थान चांगलं मिळालं पाहिजे. राशीपेक्षा त्याला जर स्थान व्यवस्थित मिळालं तर तो ग्रह चांगल्या प्रकारे आपल्याला फलादेश देतो. अशा वेळेला जर समजा सप्तम स्थानाचा
सप्तम स्थानाचा कारक गुरु जो आहे, हा गुरु ज्या वेळेला तिथे पूर्णपणे पंचम स्थानामध्ये येतो, पाचव्या स्थानामध्ये येतो, तर तिथे त्या जातकाच्या विद्याभ्यासाच्या बाबतीमध्ये किंवा मित्रमंडळींच्या बाबतीमध्ये किंवा अन्य जे काही मनोरंजनात्मक गोष्टी आहेत त्या बाबतीमध्ये काहीच प्रश्न उपस्थित होत नाही. पण ज्या वेळेला तिथे आपण हा विचार करतो की वैवाहिक जीवन, आता तिथे आपण काय एक विचार करू की बाबा ह्या जातकाचं प्रेम विवाह होईल, कारण तो सप्तमेश पंचमामध्ये आहे, म्हणून आपण असा विचार करू की तो त्याचा प्रेम विवाह होईल. त्याचं प्रेम प्रकरण तर नक्की होईल, पण विवाह सुद्धा होईल. आणि विवाह झाल्याच्या नंतर तो किती काळ टिकेल याच्याबद्दल साशंकता आहे. कारण ज्या वेळेला सप्तमात गुरु येतो किंवा तिथे तुळ राशीमध्ये 12 घरांपैकी कुठेही गुरु येतो, त्यावेळेला तिथे वैवाहिक जीवन जे आहे ते नेहमी दूषित होतं. काही ना काहीतरी त्याच्यामध्ये तक्रारी येतात, काही ना काहीतरी त्याच्यामध्ये जे काही आपण अडचणी म्हणतो त्या येतातच. कारण त्याचं असं आहे की गुरु हा त्याच्यामध्ये भाग्याचा कारक आहे, गुरु हा विद्याभ्यासाचा कारक आहे, गुरु हा पूर्णपणे आर्थिक गोष्टींच्या नियोजन प्रयोजनांचा कारक आहे. आणि गुरुला विवाह ही गोष्ट आवडत नाही. गुरु म्हणतो की मी भाग्य निर्मित करून तुला देईल, तू ह्या विवाहाच्या भानगडीमध्ये पडू नकोस, तुला मी अशा अतिउच्च पदावरती नेऊन बसवेल, तू या विवाहाच्या भानगडीमध्ये पडू नकोस, हे गुरुचं म्हणणं असतं. कारण काय आहे की त्याला राशी चांगली मिळालेली नाहीये. जेव्हा आपण राशीचा या विचार करतो तर त्यावेळेला ती राशी ही वैवाहिक सौख्याची शुक्राची राशी आहे आणि ती कालपुरुषाच्या कुंडलीमध्ये सप्तम स्थानामध्ये येणारी आहे. जेव्हा ती कालपुरुषाच्या कुंडलीत सप्तम स्थानात येते आणि इथे पंचम स्थानामध्ये आलेली आहे, तर पंचम स्थानामध्ये ती मित्रमंडळींच्या बाबतीतलं जे काही सौख्य आहे, विद्वान मित्रमंडळी, पैसेवाले मित्रमंडळी, त्यानंतर तिथे चांगल्या प्रकारे मार्गदर्शन करणारे मित्रमंडळी, अशा तऱ्हेच्या गोष्टी तिथे नक्की होतील. परंतु वैवाहिक जोडीदार म्हणून जो पती असेल किंवा पत्नी असेल, त्या दोघांमध्ये तिथे मोठे लोक किंवा त्यांचेच मित्रमंडळी अतिरिक्त हस्तक्षेप करतील आणि त्याच्यामध्ये त्यांचं नातं जे आहे ते दूषित करून टाकण्याचा प्रयत्न करतील. कधी कधी अतिहुशार माणसं जी आहेत ती जर समजा नवरा बायकोच्या नात्यामध्ये बोलायला लागली आणि त्यांचं जर समजा त्याच्यामध्ये थोडस जरी कुठेतरी नातं खटकत असेल एकमेकांना, त्यांच्यामधलं वातावरण कुठेतरी त्याच्यामध्ये दूषित असेल, तर तिथे तेवढंच पुरेसं होतं. म्हणून दोघांमध्ये कुठल्याही तिसऱ्या व्यक्तीला कधीही त्याच्यामध्ये मुभा देऊ नये, बोलण्याची तिथे शिरकाव करण्याची कधीही मुभा देऊ नये. अशा वेळेला तिथे कसं असतं, जेव्हा मित्रमंडळी असो किंवा ज्येष्ठ मंडळी असो किंवा घरातली कुठलीही मंडळी असो, जेव्हा खरोखर त्या पद्धतीचं कारण नसेल, त्या पद्धतीचं कारण नसेल की जिथे आपल्या घरातल्या मोठ्या मंडळींनी हस्तक्षेप केला पाहिजे, अशा पद्धतीचं कारण नसेल, तर त्याच्याशिवाय तिथे त्यांना शिरकाव करायला देऊ नये. नाहीतर तिथे तुळेचा गुरु हा बऱ्याच वेळेला जातकाच्या जीवनामध्ये काही ना काहीतरी तिथे वैवाहिक जीवनामध्ये दूषितता आणतोच आणतो. आता काळ पहिल्यातला राहिलेला नाही की एखादी स्त्री तिथे निमूटपणे एखादी गोष्ट सहन करते आणि मग त्याच्यानंतर ती म्हणते ठीक आहे, मग माझ्या बहिणीचं लग्न व्हायचंय, भावाचं लग्न व्हायचंय आणि मग त्याच्यामध्ये त्यांच्या जीवनावरती काय परिणाम होईल. हे पहिला खूप संस्कारी विचार चालायचे. पण आता कसं झालेलं आहे की मी कमवते किंवा मी कमवतो तर म्हणजे मी माझं माझं जगण्यासाठी स्वतंत्र आहे. हा स्वतंत्रतेचा जो काही विचार आहे ना, त्याच्यामुळे तिथे वैवाहिक जीवन होऊन जातं दूषित. आणि मग त्याच्यानंतर तिथे इतर लोक आपल्या विचारांचा, आपल्या मस्तकाचा, आपल्या मनाचा ताबा घेतात काही काळासाठी. काही काळासाठी त्याच्यानंतर ती नशा उतरली की मग मात्र त्याला वाटतं की आता सरते शेवटी कोणीतरी जोडीदार हवा. मग तो आणखीन तिथे काहीतरी नको त्या चक्करमध्ये फसत राहतो माणूस. आणि हे असं पाहिलेलं आहे. जेवढ्या पत्रिका तुम्ही पाहता तर त्यावेळेला जातकाचं कधी कधी ऐकून घ्या, तो काय म्हणत असतो. कधी कधी सगळे जातक जे आहेत ना ते आपल्याला बाष्कळ का कथा कहाण्या सांगत बसत नाहीत. काही काही जातक जे आहेत ते आपल्याला त्यांच्या जीवनातला सारांश जो आहे तो तिथे सांगत असतात, तर तो नक्की ऐकला पाहिजे. एका जातकाने असं सांगितलं की तिथे दोघांनीही निर्णय घेतला. या माणसाला प्रचंड फिरण्याची आवड आणि त्या व्यक्तीला तिथे नोकरी ही त्या म्हणजे त्या स्त्रीला नोकरी अतिप्रिय होती. नोकरी मी कधीही सोडणार नाही आणि नोकरीच्या बाबतीमध्ये मी काही कॉम्प्रोमाइज करणार नाही. आणि ह्या माणसाला फिरण्याची प्रचंड आवड आणि याच्याकडे पैशाची कुठलीही कमतरता नव्हती. एकाचा सप्तमात गुरु आणि एकाचा तुळेचा गुरु. मग काय झालं, गुरु हा त्याच्यामध्ये ज्या वेळेला आपण विचार करतो की गुरु हा ग्रह जसं विद्याभ्यास देतो तसं तो त्याच्यामध्ये भ्रमंती सुद्धा देतो, आर्थिक सुबत्ता सुद्धा देतो. तुळेचा गुरु आणि सप्तमातला गुरु. मग तिथे मोठ्या सगळ्या
लोकांनी त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला, सगळं झालं, काही त्याच्यामध्ये हे झालं नाही. आधी तिच्याच घरातल्या मोठ्या लोकांनी, मोठ्या माणसांनी, वयस्क माणसांनी तिला सांगितलं की तू कधीही नोकरी सोडायची नाही, या मूर्खाच्या नादी लागायचं नाही. पण त्याचं म्हणणं असं होतं की माझ्याकडे एवढं आहे की मी काही, म्हणजे काही नाही केलं तरी सुद्धा तुला चांगल्यापैकी तुझ्या हौसे मौजेच्या याच्यामध्ये मी तुला ठेवू शकतो. तुला तिथे कुठल्याही तऱ्हेची तसदी येणार नाही, तुला कुठल्याही तऱ्हेचा त्रास होणार नाही, एवढा पैसा माझ्याकडे आहे. हे तो मनुष्य सांगत असताना देखील तिथे त्या व्यक्तीने, आता त्या समजा ती व्यक्ती त्याच्यासोबत राहिली असती, त्याची पत्नी त्याच्यासोबत राहिली असती, जगभर भ्रमंती केली असती, जगभर भ्रमंती करून सुद्धा चांगलं ज्ञान मिळालं असतं, आनंदही मिळाला असता. पण त्यांना ते नको होतं. त्यांना नोकरी करायची होती आणि त्या नोकरीपायी त्यांनी तिथे विभक्त होण्याचा निर्णय घेतला. नशीब की त्यांनी तिथे संतती जन्माला घातली नाही. संतती जन्माला घातली असती तर त्या बिचाऱ्याची किती तारांबळ उडाली असती, किंवा ती बिचारीची किती तारांबळ उडाली असती, आहे का, त्या मुलाची किती तारांबळ उडाली असती. मग अशा ह्याच्यामध्ये तिथे दोघांनी आपापले निर्णय घेतले. हा गाव हिंडत राहिला आणि त्या बाई नोकरी करत राहिल्या. तुळेचा गुरु आणि सप्तमातला गुरु, असं. म्हणजे भाग्य जे आहे ते भाग्य दोघांकडेही होतं. पुरुषाकडे जरा जास्तच होतं, पैशाची अजूनही कमतरता नाही कुठल्याही प्रकारे. देशोदेशी फिरायचं, फिरण्याचा प्रचंड शौक. आता त्यांनी असा विचार केला होता की आता माझ्याकडे सगळं आहे तर मी आता फिरणार. काही काही लोकांचे विचार खूप वेगळे असतात, काहीतरी विचित्र प्रकारे विचार करतात, वेगवेगळ्या प्रकारे विचार करतात आणि जीवनाला वेगळं वळण मिळून जातं. असं आहे. बोला नांगरे साहेब. नमस्कार सर. नमस्ते. तर आता तुळेचा गुरु हं. 4-5 पत्रिकेमध्ये होता, तर 4 पत्रिकेमध्ये बरोबर आलं प्रिडिक्शन की काहीतरी डिवोर्स पर्यंत जाईल किंवा काहीतरी डिस्प्यूट असेल असं मी म्हणालो सासऱ्यात. तर ते म्हणाले नाही, हाय समोरचे दोघेही म्हणाले हे आमचं डिवोर्स पर्यंत आलेले आहे. हा. पण आता एक मिथून लग्नच आहे, पंचमातच तुळेचा गुरु आहे, पण त्यांचं अगदी व्यवस्थित चाललंय. जे न्यूमरोलॉजिस्ट तुम्ही बोलले ना, चंद्र राहू युती आहे, ज्यांच्या जोगेश्वरीच्या घरात इश्यू झाला होता, त्या मॅडमचा सर तुळेचा गुरु आहे, पण व्यवस्थित आहे सगळं. म्हणजे 5 पैकी 4 पत्रिका तर तुम्ही म्हणता तशाच आहे, फक्त ही पत्रिका एक अपवाद आहे. बस कसं असतं की ज्या वेळेला आपण म्हणतो पत्रिका अपवाद आहे, तर त्यावेळेला तिथे बघा, आता तुम्ही मला ती पूर्ण स्टोरी सांगितलेली आहे, नेमकं काय झालेलं आहे ते, बरोबर आहे. आता मी तुम्हाला त्याचे एक थोडक्यात हे सांगतो की त्यांच्या वैवाहिक जीवनामध्ये मार्गदर्शक व्यक्तीने, गुरुतत्वाचीच मार्गदर्शक व्यक्ती असते, बरोबर आहे हो नांगरे सर. साहेब? त्या व्यक्तीनेच घोळ घालण्याचा प्रयत्न केला, तिथे लाईफ बर्बाद झालं असतं. हा, होता होता वाचला. होता होता वाचलं. याचा अर्थ हो. याचा चंद्र, याचं सप्तम स्थान, त्यांचा सूर्य, म्हणजे त्या स्त्री जातकाचा सूर्य आणि त्यांचं सप्तम स्थान हे अति चांगलं आहे. ती चांगलं आहे म्हणण्यापेक्षा तिथे त्याला तिथे काहीतरी सपोर्ट आहे, चांगल्यापैकी पाठिंबा आहे, म्हणून ते वाचलं. त्यानंतर हा पंचमातला जो गुरु आहे, हा पंचमातला गुरु लग्नावर दृष्टी ठेवतो, म्हणून तो जातकाला स्वतःला तिथे सुरक्षित करतो. असं आहे. पंचमातला गुरु लग्नावरती म्हणजे त्या मिथुन राशीवरती दृष्टी ठेवतो, म्हणून तो तिथे जातकाला सुरक्षित करतो. परंतु जेव्हा आपण पाहिलं तर त्याच्यामध्ये तिथे दोघांच्याही नात्यामध्ये अंडरस्टँडिंग असणं भाग वेगळा आहे, पण तिथे कटुता येण्यासाठी तयारी ही झालीच होती पूर्णपणे, आणि ते काहीतरी विचित्रच प्रकरण झालं असतं. आता सांभाळून घेणं एकमेकाला, अंडरस्टँडिंग नाही, नाही बाबा ठीक आहे, आपण अमुक एक गोष्ट आहे ती अवॉइड करून त्याच्यामध्ये ठीक आहे, ही गोष्ट विसरून जायची, किंवा ही गोष्ट आपण लक्षातच आणायची नाही, हा एक भाग वेगळा असतो. आणि त्यांच्या जीवनामध्ये तिथे मोठ्या लोकांनी, कधी कधी तुम्ही ज्या वेळेला त्यांच्याशी डिस्कशन कराल तर तेव्हा विचारा की तुमच्या जीवनामध्ये मोठ्या माणसांनी, तुमच्या घरातल्या किंवा दोघांच्याही घरातल्या, स्त्रीच्या घरातल्या किंवा पुरुषाच्या घरातल्या मोठ्या माणसांनी हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न करणं,
मित्रमंडळींनी चुकीचं मार्गदर्शन करण्याचा, आपले विचार तुमच्यावरती लादण्याचा प्रयत्न करणं, अंमलबजावणी करण्याचा प्रयत्न करणं, या गोष्टी केल्या का, तर 100% या गोष्टी झाल्या असणार. जसं मी म्हटलं की आत्ताचा काळ बदललेला आहे. आताच्या काळामध्ये तिथे अशा गोष्टी होतात. लगेच विभक्त होणं, तोडून टाकणं क्षणात. त्या काळामध्ये तिथे या गोष्टी बऱ्याचदा तुम्ही ज्या वेळेला सप्तमात मंगळ असणारी पत्रिका पाहाल, सप्तमामध्ये मंगळ असणारी पत्रिका, दोघंही नवरा बायको एकत्र राहिले, 3-3 अपत्य आहेत, पण सप्तमात मंगळ, पत्नीच्या सप्तमात मंगळ, प्रचंड वादात आयुष्य गेलं, प्रचंड भांडणात आयुष्य गेलं, पण विभक्त नाही झाले. का? कारण तो काळ जो होता आणि त्यांचं जे, म्हणजे आता ती व्यक्ती 60 वर्षाची, त्यांचं जे वय आणि त्यांचा जो काळ होता तो खूप वेगळा होता. असं. नांगरे साहेब. हो, पण त्यांची ट्युनिंग म्हणजे दोघांची खूप चांगली आहे. बघा, म्हणजे ट्युनिंग मी एकमेकांना तुम्हाला सगळ्यात परत एकदा सांगतो. बघा, परत एकदा सांगतो, आपण ज्योतिषी आहोत. आपल्याला समोरचा माणूस काय दाखवतोय याच्यापेक्षा ते काय आहे ह्याच्याकडे आपलं लक्ष पाहिजे. नेमकं काय आहे. ग्रह खोटं बोलणार नाहीत. ग्रह खोटं बोलणार नाहीत. मी तुम्हाला कितीही दाखवलं की मी खूप सोज्वळ आहे, मी खूप चांगला आहे, मी खूप अमुक आहे आणि मी खूप तमुक आहे, कितीही दाखवण्याचा प्रयत्न केला, रोज देवाचे फोटो पाठवून का रोज आणखीन काय काय तुम्हाला उपदेश पाठवून प्रयत्न केला मी हे करण्याचा, तरी पण मला अंतर्गत माहिती आहे की मी काय आहे. बरोबर ना? हा भाग असतो. आपण कुणाच्याही वैयक्तिक जे जे जीवन आहे, ग्रह कधी खोटं नाही बोलत. मी तुम्हाला म्हटलं ना की त्यांचं वैवाहिक जीवन टिकणं आणि ते वैवाहिक जीवन सुरळीत आतापर्यंत असणं, त्याच्यामध्ये कुठे ना कुठेतरी काहीतरी समस्या असते. बघा, लक्षात घ्या, जर ट्युनिंग चांगलं असेल तर आर्थिक समस्या असते. आर्थिक तडजोड करता करता दोघांना तिथे खूप त्रास होतो, किंवा त्याच्यामध्ये काही वेळेला एखाद्याचा आजार पण असतं, पत्नीचा आजार पण किंवा पतीचा आजार पण, त्याच्यामध्ये त्यांचा काळ बराचसा निघून जातो आणि त्याच्यामध्ये जे एक वैवाहिक जीवन जे असतं ते सुद्धा त्याच्यामध्ये दूषित होऊन जातं. हाही एक भाग असतो. अशी सुद्धा जोडपी पाहिलेली आहे. पण कुठेतरी काहीतरी गल्लत जी आहे ती गल्लत होते. कुठे काही वेळेला असंही होतं की सगळं काही व्यवस्थित असतं, सगळं काही चांगलं असतं, पण छोट्या छोट्या कारणावरून कधी ना कधीतरी वाद होणं, भांडण होणं. प्रत्येक वेळेला असं नाही. ग्रह कोणता आहे त्याच्यावरती डिपेंड आहे. तुम्ही त्यांची पत्रिका सांगाल का जरा? मिथुन लग्न, हं, चंद्र राहू धनात, हं. हा, हा. मंगळ शनी ही कुणाची चतुर्थात, सांगताय? मुलीची स्त्रीची. बरं, हा. चंद्र राहू धनात, हा. चतुर्थात मंगळ शनी, सप्तमात गुरु, पंचमात गुरु तुळेचा, षष्ठात सूर्य आणि षष्ठात सूर्य. हा आणि सप्तमात बुध हं. धनुचा, आणि केतू शुक्र अष्टमात. बरं, आता साहेब मी तुम्हाला सांगतो. बघा, ही व्यक्ती तुमच्या जवळची आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला, पण एक तुम्हाला सांगतो की तिथे कुठलीही व्यक्ती असो, वैवाहिक जीवनाच्या बाबतीमधली अंतिम सत्यता जी आहे ती कधीच कोण कोणाला सांगत नाही. त्या दोघांमधलं जे ट्युनिंग आहे ते कधीच कोण कोणाला सांगणार नाही. तुम्हाला ते कधीच सांगणार नाही, कारण तिथे एकदा ते लोक सांगून फसलेले आहेत. त्याच्यामुळे ते लोक कधीच कोणाला सांगणार नाहीत. कधी कधी माणसाला अनेकदा कटू अनुभव येतात, त्यावेळेला तो मनुष्य ताकही फुंकून पितो. आता तुम्हाला सांगतो की ह्या व्यक्तीच्या जीवनामध्ये तिथे वृश्चिकेचा सूर्य, सप्तमातला बुध इथपर्यंत ठीक आहे, पण वृश्चिकेचा सूर्य, चतुर्थातली शनी मंगळाची युती, बरोबर, मंगळाची सप्तमावरती दृष्टी, आणि त्याच्यामध्ये तुळेचा गुरु. तुळेचा गुरु असल्याने लग्नावरती गुरुची दृष्टी, त्यामुळे व्यक्ती आपल्या संस्कारांनी विचारांनी तिथे सावरली गेली. लग्नेश धनु राशीमध्ये, म्हणून ती व्यक्ती त्या गुरुबळावरती सावरली गेली. तिने आतताईपणे कुठले निर्णय घेतले नाहीत किंवा चुकीचे निर्णय घेतले नाहीत.
पण मी तुम्हाला गॅरंटेड सांगतो की या दोघांमध्ये तुम्ही म्हणाल तसं दुधात साखर हा प्रकार नाहीच. कॉम्प्रोमाइज वरती बुध आहे, कॉम्प्रोमाइज वरती जीवन चाललेलं आहे, कॉम्प्रोमाइज वरती जीवन चाललेलं आहे. बुध आहे तो तो तिथे कुठलीही गोष्ट तुम्हाला सांगणार नाही की नाही हे असं नाही असं आहे. काही लोकांची सवय असते, त्यांना तर तुम्ही विचारलत ना जेवलास का, हो म्हणणार. तो हे नाही सांगणार आहे नाही 2 दिवस भूक लाग 2 दिवस जेवलोच नाही, भूक लागली आता प्रचंड, असं नाही सांगणार. हा भाग असतो जे तुम्ही. त्याशिवाय का अशी संकट येत नाहीत माणसाला. कारण जेव्हा ग्रह आपण पाहतो, वृश्चिकेचा सूर्य आपण अनेक पत्रिकांमध्ये पाहिलेलं आहे. समस्या ही येणार, पण त्यांना जर दुसऱ्याला सांगायची नसेल तर ज्योतिषी काय त्यांच्या घरात वाकून बघायला जाणार आहे काय चाललंय आणि काय नाही, काही कधीच नाही. पण आपल्याला माहिती पडतं की हा हे काय चाललेलं आहे. आता मी तुम्हाला किती सांगितलं की माझे केस तिथे 10वीचा अभ्यास करून पिकले, 12वीचा अभ्यास करून पिकले, खूप वाचन करत होतो म्हणून पिकले. तुम्हाला खरंही वाटेल का नाही वाटणार खरं? मी काय तुम्हाला मार्कलिस्ट थोडी दाखवले माझी. पण मला माहिती आहे ज्योतिष शिकल्याच्या नंतर की बाबा माझे केस उडणारच होते, लग्नी शनी आहे. माझे केस पिकणारच होते, लग्नी शनी आहे. पिकले, उडाले. ती चिन्ह तुम्हाला दिसणारच. मी 100 कारण सांगितली, पण आपण ज्योतिषी आहोत, आपल्याला अंतिम कारण माहिती आहे. लोक सांगत नाहीत. आता तुम्ही 4 पत्रिका बघितल्या, 4 पैकी 3 पत्रिकांमध्ये तुम्हाला तसंच्या तसं मिळालं, पण 4थ्या पत्रिकेत मिळत नाही. कारण ते लोक तुमच्या होकाराला होकार देत नाहीत. पण तुम्ही सांगितलेला उपाय जो आहे, बुध आहे शेवटी, तुमच्या होकाराला होकार नाही दिला तरी सुद्धा कॉम्प्रोमाइजच्या लेवलला येऊन तुमच्याकडून उपाययोजना जी आहे ती तो मिळवून घेणार. ठीक आहे म्हणा, तुमचं मार्गदर्शन मिळवून घेणार. बुधाची सवय अशी असते, गाली दे रहा है ना, कुछ लेके तो नहीं जा रहा है, गाली दे के जा रहा है. हा भाग असतो. ग्रह कधीही खोटं बोलणार नाहीत, त्याशिवाय तिथे अशी संकटही येणार नाही. माझ्या पत्रिकेत वृश्चिकेचा गुरु केतू आहे. वृश्चिकेचा गुरु केतू. मी ज्यांना मार्गदर्शक समजत होतो, माझं, ते लोकच मला तिथे गाडायला गेले. पण तोच गुरु माझा राशी स्वामी आहे. हा माझा बेनिफिट आहे की तोच गुरु माझा राशी स्वामी असल्यामुळे ते सगळे डावपेच कळल्याच्या नंतर मीच गाडून टाकलं. हा भाग आहे. म्हणून ग्रह कधी खोटं नाही बोलला, ग्रह खरं बोलला. बोला डांगरे साहेब. तर ते न्यूमरोलॉजिस्ट आहेत म्हणजे कोर्स केलाय काही त्यांनी आणि बऱ्याच लोकांना मार्गदर्शन करतात. नाही, बरोबर आहे. मग हे मला काय म्हणायचंय, काही असलं तरी पण तुम्ही आता तुम्ही ज्योतिषी आहात म्हणून ग्रह तुमच्यावरती परिणाम करणार नाही असं होऊ शकतं का? कधीच नाही. माझ्यावरती परिणाम करणार नाही असं होऊ शकतं का? असं कधीच नाही. ग्रह ग्रह आहे, तो परिणाम करणार. त्याचं काम आहे जन्माला घातलेल्या जातकावर परिणाम करणं. तो दगडावर परिणाम करू शकतो. बघा एखादं तुम्ही काही वेळेला तिथे हे पाहिलंय का, नॅशनल जिओग्राफिकला ज्या छोट्या छोट्या रील्स येतात ना काही काही वेळेला किंवा काही व्हिडिओ आहेत ना, ते पाहिलं का तुम्ही? दोन सिंह त्या बुलवरती हमला करायला जातात. त्या वेळेला तो बुल पहिला पळतो पुढे आणि नंतर काही वेळाने तसाच तो परत मागे फिरतो आणि त्या सिंहाला पळवून लावतो. मग सिंहाची ताकद जास्ती आहे की त्या बुलची ताकद जास्ती आहे? पहिला तर तो पळत होता. मंगळ कोणाचा स्ट्रॉंग आहे? ज्या वेळेला त्या बुलचा जन्म झाला असेल त्यावेळेला त्याचा मंगळ जास्ती स्ट्रॉंग असेल. तोही मरणार आहे कधीतरी आणि हाही मरणार आहे कधीतरी. त्याचा मंगळ जास्त स्ट्रॉंग असेल, त्याच्यामुळे त्याने त्या सिंहाला सुद्धा 2 सिंहाला पळवून लावलं. हल्लीच पाहिला काही 2 दिवसापूर्वी, मला वाटतं तो सिंह पळून गेला. सर मी त्यांना विचारलं तुमच्या न्यूमरोलॉजी मध्ये मी जे काही तुम्हाला सांगितलं यातलं एक तरी तुम्हाला उत्तर मिळालं असतं, मिळालं हे का? तुम्ही तर तुमची न्यूमरोलॉजी तारखेवरनं काढता इंग्रजी. तर त्या हसल्या, त्या म्हणाले नाही त्याच्यातलं काहीच नाही मिळत. म्हटलं मग जे न्यूमरोलॉजी पेक्षा ज्योतिष शास्त्र अजून गहन आहे. मी बोललो त्यांना अजून डीप गोष्टी आहेत, पण त्या म्हणाल्या ठीक आहे आता त्या मिथून असल्यामुळे तशा बोलले एवढे आहेत. मी काय म्हटलं साहेब,
की शेवटी त्यांचा लग्नेश जो आहे, तुम्ही लगेच पत्रिका तपासा. टॅरो कार्ड मध्ये कशी सोय आहे, एक गंमत म्हणून तुम्हाला मी सांगतो, विषयांतर नाही करत, पण तुम्हाला एक, तुम्ही ज्योतिषी आहात, तुम्हाला एक गंमत म्हणून सांगतो. टॅरो कार्ड मध्ये अशी एक सोय आहे, जर समजा आपल्याकडे एखादा जातक टॅरो पाहायला आलं आणि जेव्हा तो टॅरो पाहायला आपल्याकडे येतो त्यावेळेला तो नेमका तो कसा आहे, तो कसा आहे आणि तो नेमका आपल्याकडे काय उद्देशाने आलेला आहे, हा प्रश्न जर आपण मनात ठेवून एखादं कार्ड काढलं, ते जसं कार्ड येईल त्याच पद्धतीचा तो असतो आणि मग त्याच्याच नुसार त्याच्याशी आपण बोलायचं असतं. उदाहरणादाखल सांगतो तुम्हाला. माझ्याकडे एक माणूस आला आणि जेव्हा तो बसण्याच्या पद्धतीवरूनच मी ओळखलं की हा आपल्याला असा मोठीत पकडायला आलेला आहे. हे मी त्याच्या भाषणाच्या पद्धतीवरून थोडंसं ओळखलं. मी लगेच स्प्रेड केला, एक कार्ड काढलं. तो बोलला, अरे मैं निकालूंगा ना. थांब जरा, तू नाही, हे मी माझ्यासाठी काढलेलं आहे. आणि मी कार्ड काढलं. कार्ड कोणतं आलं, तर कार्ड आलं वॅन्डचं कार्ड आलं. बरोबर आहे. ते वॅन्डचं ज्या वेळेला कार्ड आलं, किंग ऑफ वॅन्डचं कार्ड आलं. माणूस बलवान, माणूस चांगल्या पदावरचा, सगळं काही होतं त्याच्याकडे, मेहनती आणि दुसऱ्यावरती अंमलबजावणी करणारा माणूस होता. मग लगेच मला माझा पवित्रा बदलायला लागला ना. मग ज्या वेळेला पहिलं कार्ड काढलं, पहिल्या प्रश्नामध्येच त्याला सांगितलं की नको तिथे जर तुम्ही तुमची सक्ती, मोठेपणा आणि अन्य काही गोष्टी करायला जाल तर त्या तिथे चालणार नाहीत, त्या तिथे चालणार नाहीत. हे त्याला त्या उत्तरामधून मी कार्ड जे आलं होतं त्याचं उत्तर दिलं आणि त्याला नंतर मग एक्स्ट्रा जे काही आहे ते त्याला सांगितलं. त्यावेळेला त्याच्यानंतर तो थोडासा बदलला. म्हटलं सगळ्या ठिकाणी तुमच्या असण्याचा, तुम्ही काहीतरी स्पेशल आहात याचा प्रभाव पडतोच असं नाहीये. काही ठिकाणी तुम्हाला अगदी नॉर्मल होऊन राहावं लागतं. मग तिथे तो पूर्ण मंगळाचा होता. आता माझ्या लग्नी शनी. आता ज्या वेळेला तो तिथे येऊन बसला, त्याची पत्रिका तर मला माहिती नाही, परंतु ज्या वेळेला कार्ड पाहिलं त्यावेळेला तिथे मी ताडलो की अरे हा मनुष्य मंगळ प्रधान आहे. जेव्हा तिथे असं हे झालं तर त्यावेळेला त्याला ते सांगता आलं. मी अशी एक मध्ये सोय असते टॅरो कार्ड पाहताना. आता यांचा लग्नेश धनुराशीमध्ये आहे. धनुराशीमध्ये असल्याच्या नंतर, सप्तमात असल्याच्या नंतर त्यांनी समोरच्या व्यक्तीला आपल्या बोलण्यावरून, आपल्या ज्ञानावरून आणि कुठे सुवर्ण मध्ये गाठायचा, कुठे कॉम्प्रोमाइज करायचं, ह्याच्यावरून त्यांनी सगळं व्यवस्थित मॅनेज केलेलं आहे. असं आहे. कुठल्याही गोष्टीची बघा, पोलिसासारखी जर तुम्ही चौकशी कराल म्हणजे जातकाकडे नाही, पण एक आपण तर्क मांडतो ना, एखादी गोष्ट सोडवताना, गणित सोडवताना आपण जशा 10, 12, 15 काही स्टेप करतो, तसं जर तुम्ही स्टेप बाय स्टेप कराल, मग ही व्यक्ती अमुक ह्या वेळेला अमुक हे का बोलली नाही, हेही बोलू शकत होती. आणखी दुसरं काय बोलू शकत होती, तर हेही बोलू शकत होती. ही आपली तर्कबुद्धी झाली. मग त्या व्यक्तीने तिसरंच उत्तर का दिलं, काय कारण असेल त्याच्या मागे, हे ज्या वेळेला आपण विचार करतो ना, त्यावेळेला आपल्याला सगळे गुंते सोडवले जातात आपल्याकडून. मी असाच विचार करतो. म्हणजे तिथे लोक आपल्याला संशय का म्हणतात, पण मी असाच विचार करतो. आणि मला वाटतं की ज्योतिषाने तर संशयी नक्की असलं पाहिजे. त्याच्याशिवाय त्याला प्रश्न पडणार नाही. प्रश्न नाही पडला तर तो उत्तर शोधणार नाही, आणि उत्तर नाही शोधलं तर त्याला कळणार कसं की शास्त्र तर्काचं आहे. बरं, असो पुढे. ओके सर, धन्यवाद. बर, आणखीन कोणाला काही विचारायचं? बर. त्याच्यानंतर तिथे ज्या वेळेला सप्तमेश गुरु हा षष्ठामध्ये असेल, सप्तमेश गुरु जेव्हा षष्ठामध्ये असतो, वृश्चिक राशीमध्ये असतो, त्यावेळेला वृश्चिक राशी ही गूढ तत्वाची राशी आहे. आणि ज्या वेळेला सप्तमेश म्हणून गुरु सारखा ग्रह हा षष्ठामध्ये असेल, त्यावेळेला तिथे जातकाचा स्वतःचा उदय जो आहे, हा उदय त्याच्यामध्ये नोकरीच्या माध्यमातून किंवा त्याच्यामध्ये अन्य काही माध्यमातून, तो दशमेश असल्या कारणाने तिथे अन्य काही माध्यमातून, तिथे व्यवसायाच्या सुद्धा माध्यमातून त्याचा उदय जो आहे तो अतिशय अचानकपणे होईल. तर त्याला सुद्धा कळणार नाही की बाबा माझ्या जीवनाला अशी वेगळी कलाटणी कशी मिळाली आणि त्याच्यामध्ये काही नव्हतं माझ्याकडे आणि आज माझ्याकडे एवढं सगळं कंटेंट आहे, असं का झालं, हे त्याच्यामध्ये तिथे तुम्हाला पाहता येतं. परंतु जेव्हा सप्तमेश म्हणून आपण त्याचा विचार करतो तर त्यावेळेला त्याला स्वतःच्या जोडीदाराबद्दल
तिथे काही ना काहीतरी संदिग्धता असणं, काही ना काहीतरी शंकास्पद वातावरण असणं. शंकास्पद वातावरण म्हणजे दरवेळेला इतरांच्यावरून संशय नाही लक्षात घेणे. तिथे काही वेळेला तिथे जोडीदार जो आहे याचा स्वभाव मला कळत नाही, हिचा स्वभाव मला कळत नाही, नेमकं हा व्यक्ती या वेळेला काय रिॲक्ट होईल, ही व्यक्ती या वेळेला काय उत्तर देईल, हे ज्या वेळेला आपल्याला कळत नाही त्यावेळेला तिथे वृश्चिकेचा प्रभाव हा तुम्हाला लक्षात घेणं गरजेचं आहे. आणि जेव्हा आपण असा वृश्चिकेचा प्रभाव त्याच्यामध्ये लक्षात घेतो तेव्हा तिथे आणि त्याचा आपल्याला त्रास होतो त्यावेळेला तिथे हा सप्तमेश म्हणून ग्रह जो आहे गुरु हा तिथे वृश्चिक राशीमध्ये षष्ठात असतो आणि त्याचा त्रास जसं आपल्याला आपल्या जोडीदाराच्या काही वागणुकीमुळे जोडीदाराच्यामुळे किंवा त्याच्या काही विचारधारेमुळे होत असतो हे तुम्हाला लक्षात घेणे आवश्यक आहे. कारण ते पत्रिकेमध्ये आपणच घेऊन आलेलो आहोत, जन्माला येतानाच आपण घेऊन आलो किंवा माझा सप्तमेश जो आहे तो षष्ठात वृश्चिक राशीमध्ये आहे. म्हणून तर स्त्रीच्या पत्रिकेमध्ये वृश्चिकेचा सूर्य आणि मकरेचा सूर्य हे दोन सूर्य त्याच्यामध्ये सांगितलेले आहेत की याच्यामध्ये ते काही ना काहीतरी कधी ना कधीतरी समस्या ही येणारच, 100% येणार, काहीतरी त्याच्यामध्ये दूषित होणार. पण कसं आहे की एक आपल्याला मर्यादा असते, आपण एखाद्याच्या जीवनामध्ये अतिरिक्त बोलू शकत नाही आणि वाकून पाहू शकत नाही. जरी आपल्याला अशी विद्या अवगत असली तरी तरी सुद्धा त्याच्यामध्ये तिथे आपल्याला एक तर्क आपल्या मनामध्ये मांडता येतो आणि तो तिथे आपल्या मनातच ठेवता येतो. असं आपल्याला तिथे ज्योतिष सांगणं गरजेचं आहे. त्यानंतर हा सप्तमेश सप्तमामध्ये जर आला, सप्तमेश सप्तमामध्ये आल्याच्या नंतर तिथे कधीही चालणार नाही. जरी तो सप्तमेश सप्तमात असेल तरी सुद्धा तो त्या वैयक्तिक जातकासाठी चांगला असेल. ज्या जातकाच्या पत्रिकेमध्ये सप्तमात गुरु आहेत त्याला तो चांगला असेल. त्याला तो अनेक गोष्टी मिळवून देईल, त्याच्यासाठी ते चार लोक दिमतीला असतील त्याला तिथे अगदी चहाचा पेला पाण्याचा ग्लास असा हातामध्ये मिळेल किंवा त्याला अनेक गोष्टी त्याच्यासाठी तरतूद करून ठेवलेल्या असतील. पैशाची कधी कमतरता मिळणार नाही किंवा काय नाही, असं तसे सगळं त्याच्यासाठी असेल. फक्त सप्तमातल्या गुरुबद्दल बोलतोय मी. मग अशा वेळेला तिथे तो जातक जो आहे तो वैवाहिक जीवनाच्या बाबतीमध्ये नेहमी कमनशिबी ठरतो. एक तर त्याचा विवाह जमून येताना जुळून येताना काही ना काहीतरी तिथे संकट येतात. मोठी लोक बऱ्याचदा त्याच्यामध्ये हस्तक्षेप करतात. त्याला मोठ्या लोकांचं मन मोडता येत नाही आणि मोठ्या लोकांच्या निर्णयाच्या पुढे जाता येत नाही. तो तिथे आपल्या हिमतीने निर्णय घेऊ शकत नाही. आता इथे मी मंगळाचा विचार केलेला नाही, पण तरी सुद्धा त्याच्यामध्ये सप्तमातला गुरु असेल तर मोठे लोक किंवा वडीलधारी लोक जे आहेत, मार्गदर्शक तत्वाचे लोक जे आहेत ते आपल्या जीवनामध्ये इंटरफेअर करतात आणि त्याच्यानंतर तिथे जीवन दूषित होऊन जातं. गुरु हा वैवाहिक जीवनाचा कारक नाहीये, गुरु हा भाग्याचा कारक आहे, गुरु हा विद्याभ्यासाचा कारक आहे, गुरु अध्यात्माचा कारक आहे, गुरु आर्थिक गोष्टींचा कारक आहे. त्याच्यामुळे त्याला वैवाहिक जीवन वगैरे ह्या सगळ्या गोष्टीमध्ये काडी मात्र इंटरेस्ट नसतो. त्याचं एकच ध्येय असतं की मला माझी प्रगती करायची आहे, मला माझी प्रगती करायची. आणि तिथे विवाह होतो, पण विवाह झाल्याच्या नंतर तो किती काळ त्याच्यामध्ये वैवाहिक जीवन उत्तम रीतीने चालवतो किंवा त्याचा संसार किती उत्तम रीतीने चालवतो आणि त्याच्यानंतर तो तिथे वैवाहिक जीवन किती काळ त्याचं तिथे पालन करतो त्या वैवाहिक जीवनाचं, ह्याच्याबद्दल सगळी साशंकताच असते. एका जोडप्याच्या ह्याच्यामध्ये मी असं पाहिलेलं आहे की तिथे सप्तमामध्ये स्त्रीच्या सप्तमामध्ये गुरु आणि पुरुषाच्या लग्नात मंगळ. स्त्रीच्या सप्तमात गुरु आणि त्याच्या लग्नात मंगळ. तर तिच्या सप्तमात गुरु असल्यामुळे तिच्या घरच्या लोकांनी सप्तमात गुरु शुक्राची युती, तिच्या घरच्या लोकांनी स्पेशली बहिणींनी मोठ्या ही लहान सगळ्यामध्ये त्याच्यामुळे सगळ्या मोठ्या बहिणींनी खूप त्याच्यामध्ये इंटरफेअर केलं. म्हणजे अगदी या माणसाच्या लग्नी मंगळ असणाऱ्या पुरुषाच्या स्वभावामुळे त्यांनी त्याला खूप म्हणजे अगदी बहिणींनी आपल्या भाऊजींना शिव्या द्याव्या इथपर्यंत सगळी मजल गेली. आता तो मंगळाचा माणूस त्याने त्या लोकांना काहीच बोलला नाही, बरोबर आहे. तो काहीच म्हणजे त्या ज्यांनी शिव्या दिला त्यांना तो काहीच बोलला नाही. त्याने मनामध्ये एकच गाठ बांधून ठेवली, ठरवून ठेवलं की नाही आता हिला धडा शिकवायचा. त्यांनी सांगितलं की जर तुला माझ्यासोबत राहायचं असेल तर बहिणींना जाऊन थोबाडीत द्यायची, त्यांना त्या शिव्या रिटर्न करायच्या. बघा काय म्हणाला तो, त्या शिव्या त्यांना रिटर्न करायच्या, त्याच्यानंतर त्यांना थोबाडीत द्यायची आणि तुझा माझा संसार पुढचा सुरळीत होईल, परत ही गोष्ट कधी वर येणार नाही. ती नाही ऐकली, कारण सप्तमात गुरु आणि सप्तमात शुक्र, बहिणी मार्गदर्शक
वरनं आईने सुद्धा सपोर्ट केला, वडील फक्त सपोर्ट मध्ये नव्हते. वडील म्हणत होते की तुमचा काही अधिकारच नाही की या माणसाच्या जीवनामध्ये, या दोघांच्या जीवनामध्ये तुम्हाला इंटरफेअर करण्याचा काही अधिकार नाही. पण शेवटी स्त्री तत्व तिथे हानिकारक ठरलं, आणि ते स्त्री तत्व हानिकारक ठरल्यामुळे तिथे त्या मंगळाने त्या स्त्रीला म्हणजे कधीही कुठेही पत्नीचा दर्जा दिला नाही, काही नाही, काही नाही. अगदी अनेक समारंभाला ती त्याच्या मागे जायची, लग्न असो कुठलीही गोष्ट असो ती त्याच्या मागे जायची. पण हिला मी ओळखतच नाही, मंगळ केवढा जिद्दी असतो बघा, हिला मी ओळखतच नाही अशा प्रकारेच वावरायचा. एका समारंभामध्ये मी स्वतः असं पाहिलं की ज्या वेळेला तिथे त्या बहिणी, त्या 2-3 बहिणी होत्या, त्यांनी तिथे माफी मागण्याचा प्रयत्न केला. हा म्हणाला मी तुम्हाला ओळखतच नाही, ओळखतच नाही. मग ज्या वेळेला पत्नीने इंटरफेअर केलं की नाही त्यांचं चुकलं वगैरे वगैरे, नाही म्हणाला मी तुला आधी ऑफर दिली होती, आजही तीच ऑफर कायम. असा असतो मंगळ. म्हणजे तिथे काही गोष्टी ज्या आहेत ना, या ग्रह असे घडवून आणतात. मारने वाला भी रोए और मार खाने वाला भी रोए. तुम्ही खाकी पिक्चर पाहिलाय का? अजय देवगण अमिताभच्या कानफडात मारायला लावतो एका हवालदाराला. अमिताभ डीसीपी आणि एका हवालदाराला सांगतो तो, आणि अजय देवगण त्याच्यामध्ये टेररिस्ट दाखवला. तो म्हणतो की त्या हवालदाराला म्हणतो ह्याच्या कानाखाली मार. तो म्हणतो मी नाही मारणार कानाखाली. तो नाही मारणार तर मग याला गोळी निवडून टाकतो, असं ऑप्शन देतो. तो जोरात मार कानाखाली त्याच्या, मला आवाज आला पाहिजे. म्हणजे हे ऑप्शन कोणी दिलं तर त्या वृश्चिकेने दिलं. वृश्चिक लग्न अजय देवगण, लग्नी मंगळ. आणि त्याच्यानंतर डायलॉग पण असा आहे, मारने वाला भी रोए और मार खाने वाला भी रोए. असं म्हणजे इथे तुम्हाला स्वभावाचं चित्रण मी का सांगितलं की वैवाहिक जीवन असो किंवा अन्य काही गोष्टी असो, त्याच्यामध्ये तुम्हाला पूर्णपणे स्वभावाचं चित्रण जे आहे ते कळलंच पाहिजे. ते जर कळलं तर तुम्ही पुढचा सगळा खेळ व्यवस्थित वाचू शकता, नाहीतर मग ते कठीण होऊन जात. ओके. त्याच्यानंतर सर मी तिथे एक बोलू का? बोला ना सर. हा सर, या म्हणजे आता तुम्ही जे सांगताय की वृश्चिकेचा गुरु आणि षष्ठ स्थान, तर माझ्याकडेच एक पत्रिका आली आहे. तर मिथुन लग्न, द्वितीयेत मंगळ, तृतीयामध्ये शुक्र रवी, चतुर्थात बुध, पंचमात गुरु शनी आणि षष्ठामध्ये गुरु केतू हर्षल. आणि या मुलीच्या पंचमामध्ये आईने कोण? सांगितलं पंचमामध्ये कोण? पंचमामध्ये हे प्लुटो आणि शनी आहे. हा. ओके. आणि या मुलीच्या आईने सांगितलं की लग्न होऊन त्यांना 11 वर्ष झाली, 10 वर्षाची मुलगी आहे आणि त्या मुलीला डिवोर्स घ्यायचा आहे, की हे पटत नाही. आता म्हणजे माझ्या रिडिंग प्रमाणे तर द्वितीयत मंगळ म्हणजे मंगळाची पत्रिका, आणि तो सुद्धा कर्केचा आहे, आणि पंचमत शनी म्हणजे या मुलीला एकतर पैसे वगैरे उडवायची आणि चेन छोकीची आवडतं लक्षण आहे. आणि परत शनीची 10वी दृष्टी मंगळावर आहे, द्वितीय स्थानावर धनावर आहे. म्हणजे या शेवटी पैशाचा नाश पण होणार आणि कुटुंबाचं पण काही ना काहीतरी वादातीत असणार. आणि त्यात परत आता जसं तुम्ही सांगितलं की वृश्चिकेचा गुरु षष्ठ स्थानात, तर इव्हन जरी तिने डिवोर्स घेतला आणि परत लग्न केलं तरी सुद्धा प्रॉब्लेम सेमच राहणार ना. कुणी कुणाशीही विवाह केला ना, कुणाशीही विवाह केला तरी सुद्धा तेच प्रॉब्लेम दरवेळेला त्याच प्रकारचा येईल का? नाही, प्रॉब्लेम वेगळ्या प्रकारचा सुद्धा येऊ शकतो. मी मागच्या वेळेला रवी राहूच्या युतीचं तुम्हाला एक उदाहरण दिलं होतं. मागच्या वेळेला म्हणजे याच्यामध्ये नाही, काही आधीचे जे काही लेक्चर्स होते त्याच्यामध्ये एक तुम्हाला उदाहरण दिलं होतं. एका मुलीने पहिला विवाह केला, रवी राहूची युती, वडिलांच्या हट्टाखातर विवाह केला, नवरा गे होता, म्हणजे तो पुरुष नव्हता, बरोबर आहे. त्याच्यानंतर तिथे तो डिवोर्स झाला. डिवोर्स झाल्याच्या नंतर शेवटी तिथे मनुष्य प्राणी आहे, त्याला मोह आवरत नाही, आणि मोह न आवरल्यामुळे तिने परत एकदा तो निर्णय घेतला. अनेक वेळेला समजावून देखील तिने तो निर्णय घेतला की नाही मला पुन्हा विवाह करायचा. दुसरा जे वेळेला विवाह झाला त्यावेळेला तो मनुष्य
साधारणतः महिना दीड महिना काहीतरी तिच्या बरोबर राहिला. डिवोर्स घेतला नाही त्याने, महिना दीड महिना तिच्या बरोबर राहिला. सगळं काही व्यवस्थित त्याच्यामध्ये तिच्या वडिलांबरोबर कम्युनिकेशन वगैरे वगैरे सगळं होतं. आणि त्याच्यानंतर तो जो इथून परागंदा झाला त्याचा अजून पत्ता नाही, अजून पत्ता नाही. राहू हा परागंदा करणार, अजून पत्ता नाही. म्हणजे तिथे ग्रह चुकतो का? ग्रह नाही चुकत, ग्रह तेच देतो. तो वेगळ्या अंगाने फळ देईल, काहीतरी वेगळं देईल. दरवेळेला तो खोकलाच होईल का? नाही. दरवेळेला सर्दीच होईल का? नाही. दुसरंही काहीतरी होईल, काही होईल, पण तो ग्रह तिथे ते फळ देणार म्हणजे देणार. म्हणून तिसऱ्या वेळेला त्या मुलीने स्वतःच तिथे कानाला खडा लावला की आता ह्या दृष्टचक्रात मला अडकायचंच नाही. एकटा जीव सदाशिव. बघा, मनुष्य प्राणी असतो, त्याला ग्रह माहिती नाहीत. ज्यांना म्हणजे तुम्हाला मला ग्रह माहिती आहेत, आपल्याला कळतात थोडेफार. पण ज्यांना ग्रह माहिती नाहीत त्यांना असंच वाटतं की या व्यक्तीसोबत प्रॉब्लेम झाला, असं नाही की दुसऱ्या व्यक्तीसोबत प्रॉब्लेम होईल. एखाद्याच्या जीवनामध्ये मित्रमंडळी हा प्रकारच नसतो. आणि तो जेव्हा त्यांच्यापासून लांब असतो त्यावेळेला असतो एकदम व्यवस्थित असतो. आणि जेव्हा तो त्यांच्या संपर्कात जातो, जेव्हा तो त्यांच्यामध्ये मिक्सअप होतो, त्यावेळेला तो समस्येमध्ये येतो. कित्येक लोक मी असे पाहिलेले आहेत, तिथे फक्त आणि फक्त बिझनेस रिलेशन, मैत्री, गळ्यात गळे घालणे, मैत्री करणे, हे काही काही भाग नाही. ये मेरा दोस्त है, वो मेरा दोस्त है, नाही. एका व्यक्तीने माझ्याकडे असं वाक्य सांगितलं, जो मुझे धंदा देता है वही मेरा दोस्त है. किती प्रॅक्टिकल लोक आहेत बघा सर. किती अनुभव घेतले असतील त्या व्यक्तीने. व्यक्तीचं वय पण जास्ती आहे. ती व्यक्ती आहे 70ची आहे. त्या व्यक्तीने मला हे वाक्य सांगितलं, जो मुझे धंदा देता है वही मेरा दोस्त है, बाकी मेरा कोई दोस्त नहीं. म्हणजे माझ्याशी बोलताना पण ते एवढं ती व्यक्ती म्हणजे असं वाटतच नाही कधी की 70 वर्षाची व्यक्ती आहे आणि आम्ही गप्पा मारतोय. तर एकदम माझ्या वयाचा होऊन 30 वर्षाचं अंतर, तरी सुद्धा ते एकदम उत्तम रीतीने आमचं कम्युनिकेशन चालतं. प्रत्येक विषयावरती चर्चा, प्रत्येक विषयावरती बोलणं, एकदम खुलेआम मस्त बोलणं. पण तरी सुद्धा तिथे अशी स्थिती तयार होते. बर, बोला. धन्यवाद सर. बोला गुप्ता मॅडम. हा सर, जे आता तुम्ही बोललात ना, रवी राहू युती, तर एक कुंडली अशी आली होती. मुलगी आहे, तिचं वृश्चिक लग्न आहे आणि लग्नात सूर्य राहू आणि सप्तमात केतू, म्हणजे लग्नाला 2-3च महिने झाले आणि तिला राहायचं नाही. म्हणजे सगळं चांगलं आहे, काही प्रॉब्लेम नाहीये, पण दोघांमध्ये अंडरस्टँडिंग नाहीये. म्हणजे पटत नाही, बोलत नाही जास्त. आणि सेम सर, ते एक ती वृश्चिक लग्न आहे आणि तो वृषभ लग्न आहे. बघा, आणि म्हणजे सगळं काय काय दोन्ही डॉक्टर आहे सर, दोन्ही शिकलेले, वेल टू डू आहे, दोन्ही काम करतात. पण 2 महिन्यात तर ती मुलगी बोलते खास करून, मला नाही राहायचं कारण तो टाईम वेळ देत नाही मला, आपल्यात राहतो. आताची गोष्ट आहे सर. हा, सेम ते सडासतक योग आहे, प्रीती सडासतक वृषभ, आणि ते सप्तम तुला राशी इकडे षष्ठात येते आणि एका 12th हाऊस मध्ये ते वृश्चिक लग्नाला. तर ते पण कॉम्बिनेशन आहे, आणि वृषभ आणि वृश्चिक ते पण क्रॉस आहे, समसप्तक आहे. आणि रवी राव तर सर तिचं ती बोलते आता, तीच आली होती की मला डायव्हर्स घेऊ का मी, म्हणजे माझं जमत नाही म्हणून. तर तिचं डायव्हर्स होणार का? मॅडम आता तिने घेतला तर होणार. हा, कसं आहे ओके. माहिती, कसं आहे माहितीये हा का, हा डिवोर्स घ्या असा सल्ला आपण नाही देऊ शकत. त्यांना सांगायचं की हा मी तुम्हाला एकत्र राहण्यासाठी मार्गदर्शन करू शकते, हा पण मी तुम्हाला वेगळं होण्यासाठी मार्गदर्शन करणार नाही. ते काही ज्योतिषाच्या एथिक्स मध्ये, तत्वांमध्ये बसत नाही. तसं मी तुम्हाला सांगणार नाही. जर तुम्हाला वेगळं व्हायचं असेल तर तुमच्या तुमच्या विचारांनी, तुमच्या मर्जीप्रमाणे तुम्ही काही ऍक्शन घेऊ शकता त्याच्यामध्ये. पण बरोबर. हा हे हा आम्ही तुम्हाला असं नाही सांगणार, कारण ज्योतिषशास्त्र काय सांगतं की हा एखाद्याचा घर संसार जो आहे तो आपण त्याच्यामध्ये पुनर्वसन करावं. त्याचं त्याला परावृत्त करू नये की तू सोडून दे, त्याला सोडून दे, तिला सोडून दे, तुम्ही वेगळं राहा वगैरे, डिवोर्स घ्या वगैरे. हे असलं काम आपलं नाहीच. कधीच असलं, कधी आपण हे करूच नाही त्यांना.
त्यांचं हा आता आता हल्लीच्या पिढीचं कसं असतं की नाही मग आम्ही डिवोर्स घेऊ का, हा एकच शब्द त्यांच्या मस्तकामध्ये भिनलेला असतो, डिवोर्स घेऊ का. पुढची हा. मागची काही पर्वा नाही, पुढचं जीवन काय होणार आहे काही पर्वा नाही, काही नाही त्याच्यामध्ये. आणि खरं म्हणजे सर तो जो हे आहे ना, नवरा आहे ना, तो मुलगा आहे ना, तो आयसीयू मध्ये काम करतो, तर त्याला खूप टेन्शन असतं कामाचं ना, म्हणजे लोक जातात तर त्याला सगळी फाईल तयार करावी लागते, तर थोडा तो टेन्शन मध्ये असतो, कोणी कोणी ना कोणी तो गेला तर डॉक्टर आहे का? तो पण डॉक्टर आयसीयू मध्ये आहे, तर त्याला टेन्शन असतो कामाचं. आणि ही थोडी बघा काय रिच आहे, आणि वृश्चिक लग्न आणि सिंह राशी. बघा मॅडम, आता मी तुम्हाला आणखीन एक सांगतो. बघा, हा. आजचं लेक्चर मला वाटतं ह्या अशा चर्चेमध्ये जरा जास्ती हे झालं, पण तरी सुद्धा ही चर्चा सुद्धा फार महत्वाची आहे. ज्या वेळेला काही विद्वान लोक असं म्हणतात की तुमचे विचार जुळले पाहिजेत, पत्रिका वगैरे काही नाही, असं म्हणतात की नाही, तुमची मनं जुळली पाहिजेत, पत्रिका वगैरे काही नाही. आणि दोघं जर एका प्रोफेशन मधले असतील तर ते दोघं एकमेकाला खूप चांगल्या प्रकारे समजून घेऊ शकतात. साप चूक कधीच नाही समजून घेऊ शकत. ती डॉक्टर आहे, तो डॉक्टर आहे, तरी सुद्धा तिला कळत नाही की तो काय परिस्थितीतून रोज जात असेल, त्याला त्याच्या मस्तकावरती किती ताण द्यावा लागत असेल. तो जर तिथे आयसीयू मध्ये म्हणजे त्याच्यामध्ये एवढ्या क्रिटिकल अवस्थेमध्ये असणाऱ्या पेशंटचा इलाज करत असेल, सगळ्या गोष्टी तो तिथे हँडल करत असेल, रोज तो काही ना काहीतरी एवढ्या विपरीत गोष्टी बघत असेल, तर त्याची पण भावना, त्याचं पण आयुष्य तिने समजून घेतलं पाहिजे ना. तो काय आपल्या रोज सर्दी खोकल्यावर औषध देणारा डॉक्टर आहे का? नाही. तर तो काय परिस्थितीमध्ये कसं काम करतोय हे जर तिला कळत नसेल, तर मग तुम्ही एका प्रोफेशन मध्ये असून फायदा काय. मग जर समजा तिथे जर एखादी, असं मला वाटतं की बाबा एखादं त्याचं वृश्चिक लग्न आहे, बरोबर आहे, आणि त्याच्या जीवनामध्ये येणारी स्त्री जी असेल तर ती कर्केची असेल, तर ती काय विचार करेल. आणि ती, मी तर म्हणतो की ती जॉबला सुद्धा जाणारी नसेल. असा एक विचार करूया. ती हा विचार करेल की बाबा माझा नवरा तिथे जेवलाय का, त्याला काही खाऊ पिऊ मिळालंय का, किंवा काही, ती किती काळजी करेल त्याची. त्याच्यानंतर तो आता येईल घरी म्हणून ती त्याच्यासाठी काय काय व्यंजन बनवून ठेवेल. हे कर्केचं काम आहे. आणि कर्क अशा प्रकारे माया करते, म्हणून तर ती मातृत्वाची राशी आहे, त्याची काळजी करेल. म्हणून ग्रह बोलतात, ग्रह काम करतात. बाकी त्याच्यामध्ये तिथे एक प्रोफेशन आहे, अमुक आहे तमुक आहे, ती डॉक्टर आहे, लोक सांगतात ती डॉक्टर आहे तोही डॉक्टर आहे. अरे मग दोघं जरी डॉक्टर असतील, उच्च शिक्षित आहेत, तरी सुद्धा हे एकमेकांना समजून घेण्याचं जर तंत्र त्यांच्याकडे नसेल तर मग काय. वेळ देत नाही म्हणजे तिथे आयसीयू मध्ये तिथे डॉक्टरची ड्युटी काय असं नसतं की सकाळी 10 वाजता गेला आणि संध्याकाळी 6 वाजता घरी परत आला. 18-18 तास बिचारे काम करतात ते. 18-18 तास काम करतात डॉक्टर्स. इमर्जन्सी असेल त्यावेळेला त्यांना खाण्यापिण्याची शुद्ध नसते. आणि सर तिला ना म्हणजे हौसी खूप आहे, म्हणजे ना रील बनवायची आणि नाचणं गाणे, तर ती त्या टाईपची आहे खरं म्हणजे. आणि तो सिरियस आहे म्हणजे. तर ते पण एकदम, आणि ती खूप रिच फॅमिलीची आहे, एक पण डिफरन्स आहे. आणि पसंतीने लग्न झालंय, म्हणजे 2-3-6 महिने फिरत होते तेव्हा सगळं बरोबर होतं. आणि लग्नानंतर 2 महिन्यात इकडे आली, एक एक महिना आईकडे होती आणि मग माझ्याकडे आली म्हणजे. तर मी बोली बघ, जसं तुला पाहिजे घुमणं फिरणं नाचणं गाणं, हे नाही भेटणार आहे. हा, तुला थोडं त्याग करावा लागेल, समजून घ्यावं लागेल, आणि वेळ दे तुला. आणि त्याच सारखं बघ, त्याला टेन्शन तर आहे ना, थोडं समजून घे. आणि बघ, नंतर बघूया, थोडे उपाय दिले काय काय. आणि ठीक आहे, अजूनपर्यंत परत आली नाहीये ती. पण सर एक क्वेश्चन आहे मला, की सूर्य राहू ही ती लग्नात आहे, पण वडिलांची तिची कंडिशन खूप खूप चांगली आहे, वेल टू डू आहे, म्हणजे काहीच कमी नाही. पण पतीचा त्रास तिला आला. कसं आहे मॅडम की वडिलांची कंडिशन जी आहे ती सूर्यावरून तर पाहिली जातेच, हा, आणि ती दशम स्थानावरून सुद्धा पाहिली जाते. तर तिकडे दशम सिंह स्थान, राशी. दशमेश, मकर राशी यांच्यावरून सुद्धा वडिलांची कंडिशन पाहिली जाते. तर त्यावेळेला तिथे लग्नी सूर्य आहे, म्हणून जरी वडिलांची कंडिशन कशीही असेल तरी वडिलांनी हिला असं जपलं असेल, हा, 100%. हा, अगदी वडिलांचं फुल तळ पॉवर हाताच्या आहे. फोडासारखं जपलं असेल. हा, एकदम राणी सारखं ठेवलं तिला म्हणजे. आता पण गाडी दिली स्वतः चालवण्यासाठी, आणि क्लिनिक पण तेच टाकून देतात, ते इतके पैसे त्यांच्याकडे. हं. नवऱ्याची काय गरजच नाही खरं म्हणजे. असं आहे. थँक्यू बरं, सर, आणखी थँक्यू. ओके वेलकम. बरं, आणखीन काय विचारायचंय कोणाला, काय प्रश्न? बिनधास्त प्रश्न विचारा. आज प्रश्न विचारले मला बरं वाटलं.
नांगरे साहेब, कुलकर्णी हॅलो साहेब, सर. बोला. बोला भोईर साहेब, बोला. काय बोला? गुरुचा दृष्टीचा विचार करायचा का? कशा बाबतीमध्ये? सप्तमावर दृष्टी असेल गुरुची. ओके. जर समजा सप्तमावरती गुरुची दृष्टी असेल तर तिथे एखादी बिघडणारी गोष्ट जी आहे सावरली जाईल. गुरु दृष्टीने काहीही त्याच्यामध्ये विपरीत गोष्ट घडवत नाही. जर एखादी बिघडणारी गोष्ट असेल तर ती सावरली जाते. परंतु जर गुरु स्वतः सप्तमात असेल ना, तर मात्र ते स्थान त्याच्यासाठी योग्य नाहीये. त्याच्यासाठी योग्य नाही म्हणजे वैवाहिक जीवनासाठी योग्य नाहीये. गुरुसाठी स्थान योग्य आहे. गुरु त्याच्यामध्ये, जसं आता आपले जे प्रधानमंत्री आहेत, मोदीजींच्या पत्रिकेमध्ये सप्तमात गुरु आहे. आज त्यांना मिळणारा जो फॉलोअर आहे तो किती आहे, आणि त्यांचा विचार ऐकणारा, त्यांचा विचार फॉलो करणारा असा वर्ग किती आहे का? आज त्यांना तिथे म्हणजे त्यांच्या फॉलोअर्सना पण भक्त म्हटलं जातं, कारण सप्तमात गुरु आहे. त्या सप्तमातल्या गुरुनी त्यांना एवढं दिलं. पण वैवाहिक जीवनाच्या बाबतीमध्ये तिथे तो गुरु योग्य नाही. हे सप्तमातल्या गुरुचं काम आहे. तोच जर सप्तमातला गुरु लग्नात असेल आणि तो लग्नातून सप्तमावरती पाहत असेल तर व्यक्तीचं स्वतःचं जे जीवन आहे ते उत्तम राहतं, ऐशारामी राहतं. बरोबर आहे. पण त्याच्यामध्ये वैवाहिक जीवनामध्ये येणारे काही तंटे, काही प्रसंग हे त्या गुरुच्या माध्यमातून सावरले जातात. कारण एखादं येणारं काही संकट असेल किंवा काही असेल तर गुरु ते सांभाळून घेतो. पण तो तिथे असल्याच्या नंतर त्याला तिथे स्वतःचं कार्यक्षेत्र आहे आणि ते कार्यक्षेत्र सप्तम स्थानाशी रिलेटेड नाहीये, वैवाहिक जीवनाशी रिलेटेड नाहीये, कारण त्याच्याकडे त्या पॉवर्सच नाहीयेत गुरुकडे की तो वैवाहिक विवाह करून देईल. गुरु गुरु विवाह करून देतो, शनी विवाह करून देतो, पण दोघांनाही वैवाहिक जीवन नाही आवडत. दोघं योग आणून देतात. हे असं ज्योतिषशास्त्र आहे. कारण माझ्याकडे कुंडली आली, आजच आली. डिवोर्सची वार्ता चालू आहे त्यांच्या घरात. मी पोलीस केस पण सर्व झालेली आहे. मुलीची जे आहे सिंह लग्न आहे आणि कुंभ रास सप्तमात आहे आणि शनी पंचमात बसलेला आहे. ही कुणाची पत्रिका आहे? मुलाची, मुलीची? मुलीची. सिंह लग्न, कुंभरास. हो. आणि पंचमात शनी, पंचमातला लाभात शनी हा गुरु. योग्य नाहीये. पंचमातला शनी हा योग्य नाही. तो म्हणजे वैधव्याचा योग, त्याच्यामुळे जोडीदारापासून दूर नेण्याचा योग आणतो. जोडीदाराचं जर पत्रिका चांगली असेल तर जोडीदारापासून तो विलग करतो, त्याला दूर नेतो. आणि जर समजा जोडीदाराचीच पत्रिका खराब असेल तर त्याला वर नेतो. जोडीदाराच्या कुंडलीमध्ये शुक्र केतू एकत्र आहे मग त्याच्या पत्रिकेत स्त्री सौख्य नाही. शुक्र केतू आणि या मुलीच्या पत्रिकामध्ये सप्तमात राहू बसलेला आहे. बस, और क्या चाहिए. मी काय म्हटलं, जिथे तुम्ही बघाल तिथे तुम्हाला कारण हे मिळतच. आपल्याला फक्त ग्रह कळला पाहिजे. पंचमातला शनी योग्य नाही, सप्तमातला राहू ठीक आहे, सप्तमातल्या राहू पर्यंत ठीक आहे. पण ज्या वेळेला तिथे त्या सप्तमातल्या राहूवर शनी ग्रह दृष्टी ठेवतो पंचम स्थानातून, त्यावेळेला तिथे आपल्याला काळजी घेणं आवश्यक आहे. काळजीपूर्वक सांगणं आवश्यक. बोला. ओके, थँक्यू सर. बर, ठीक आहे. आता सर, तिथे हा विचारू का? विचारा. अच्छा सर, म्हणजे ह्याच्या अगोदरचा प्रश्न होता त्यावेळी मला विचारता नाही आलं, प्रवासात होतो. चालेल का तो विचारला तर? अरे विचारा ना, बिंदास. प्रश्न उत्तर जर सगळे विचारतायत तर मी कधी तिथे मागे हटणार नाही. तुमच्या प्रत्येक प्रश्नाला उत्तर देण्यासाठी मी बांधील आहे. पराक्रमातला गुरु सांगितला होता तुम्ही सिंहेचा, हा, खूप चांगला सांगितला होता मिथुन लग्नालाच. हम्म. तर मागे जेव्हा आपण कधी बोललो किंवा काही, तर षष्ठातला गुरु चांगला नाही सिंहेचा, कारण मग तो मणक्याचा त्रास देतो वगैरे, म्हणजे सूज आणतो. तिथला सिंहेचाच गुरु अगदी निगेटिव्ह होता. आणि इथे सिंहेचा गुरु फक्त स्थान बदललं. तर मग हा फरक म्हणजे मला खूप वेगळा वाटला. मला तो सिंहेचा गुरु खराब, वंशवृद्ध म्हणजे वंशाच्या ह्याला असा काहीतरी तुम्ही वेगळं सांगितलं होतं, निगेटिव्ह सांगितलं होतं. आणि कालच्या परवाच्या लेक्चरमध्ये पराक्रमातला गुरु सिंहेचा खूप चांगला सांगितला. सांगतो तुम्हाला. बघा कसं आहे,
की ज्या वेळेला आपण सिंहेचा गुरु म्हणतो, तो सिंहेचा गुरु जर पराक्रमात असेल तर त्याचं वर्णन मी त्या दिवशी केलं, बरोबर आहे. हो सर. त्याच्यानंतर षष्ठातलं जे वर्णन केलं तर ते काय होतं की हा स्वतःसाठी चांगला पण संततीच्या प्रगतीसाठी नाही चांगला. अमिताभच्या कुंडलीमध्ये आहे षष्ठातला गुरु. अमिताभ बच्चनच्या कुंडलीमध्ये षष्ठातला गुरु आहे. स्वतःची प्रगती अजूनपर्यंत आहे. आता राम मंदिर 22 तारखेचं त्याला आमंत्रण सुद्धा आहे, म्हणजे मान्यवर व्यक्ती आहे. आजही शाहरुख खान बरोबर ऍडव्हर्टाईज करतोय तो एव्हरेस्टची, याची त्याची, काय 500 कामं करतोय बाबा. मुलगा कुठे आहे, दिसतोय? हे नाही. गुरुचं स्थानगत फळ झालं. आता सिंहेचा गुरु, जरी गुरु सिंहेचा असेल तरी तो राशी परत्वे फळ देईल, परंतु जर त्या राशीला आणि त्या ग्रहाला स्थान योग्य नाही मिळालं तर. माणूस प्रचंड पराक्रमी आहे, माणूस प्रचंड पराक्रमी आहे, एवढी बुद्धिमत्ता आहे का, अफाट बुद्धिमत्ता आहे त्याच्याकडे, आणि त्याला कुठेतरी मोर्चाच्या बंदोबस्ताला पाठवलं तर काय होईल, त्याची बुद्धिमत्ता किती कामी येईल. नागरे साहेब, कामी येईल का? नाही सर. आणि तेच जर त्याला समजा तिथे रॉला, IB ला, NIA ला, अशा ठिकाणी जिथे बुद्धिमत्तेचं काम आहे आणि पराक्रमाचं पण काम आहे तिथे पाठवलं तर काहीतरी घडवून जोरदार दाखवेल चालेल. ना. हा, हो. तसंच तर असतं, तसंच तर असतं. मग सचिनला सिंहराज, क्रिकेटच खेळायला पाठवलं पाहिजे. तो जरी तिथे षष्ठातली आपल्याला सिंहराज नेटमध्ये मणक्याचा कधी त्रास कधी दाखवते का? फुटबॉल पायाने उडवताना दिसला म्हणजे तो फुटबॉलपटू नाही. तो फुटबॉलपटू नाही, तो पायाने फुटबॉल उडवतो याचा अर्थ तो पायाचा व्यायाम करतो आहे, त्याच्या शिक्षकाने प्रशिक्षकाने सांगितल्याप्रमाणे. त्याचं खरं काम आहे क्रिकेट खेळणं. त्याच्या हातात बॅट आल्याच्या नंतर तो भल्या भल्यांना झुकवू शकतो. म्हणजे झुकवलेला आहे शेन वॉर्नला. त्याने असं अगदी असं डोकं त्याने असं जमिनीला टेकलं त्याच्यासमोर, झुकवलं की नाही. हाच भाग आहे. स्थान काय आहे त्याला महत्व आहे. फुटबॉलचं मैदान हे सचिनसाठी नाही, क्रिकेटचं मैदान त्यासाठी. असं आहे. बोला नागरे साहेब. सिंहराज षष्ठातले गुरु म्हणजे ते मणक्याचा काहीतरी एक सांगितलं तुम्ही. मणक्याला सूज मला येते. जरा. गुरु हा सूज अच्छा. आणणारा ग्रह आहे. गुरु हा अच्छा. ट्युमर वाढवणारा ग्रह आहे, एखादी गोष्ट वाढवणारा ग्रह आहे. मग सिंह राशीकडे मणका येतो का? हो, सिंह राशीच्या मघा नक्षत्रामध्ये मणका येतो. अच्छा, म्हणून सांगितलं होतं का ते त्यावेळी? हो. ओके ओके. हा आणि ते मेडिकल रोगाचं ऍस्ट्रोलॉजीचा स्थान आहे भाग आहे. म्हणून. हा हा, पण ते रोगाचं स्थान आहे. हा, ते आता हे थोडस दोन अगदी तीन कुठे लेक्चरचं मिक्स लग्नात आहे. असू दे ना, लग्नात असू दे, हा. लग्नात अच्छा. सिंह राशीचा ग्रह असू दे, ज्या वेळेला त्याला तिथे त्याचं वय होत जाणार त्या वेळेला त्याला तिथे ग्रहांच्या इतर गोचरीच्या भ्रमणानुसार त्याला हा त्रास होणार. सिंपल. बोला. ओके सर, धन्यवाद. खळागडे मॅडम बोला. सर, पंचमातल्या शनीबद्दल आपला विषय चालला होता आता. तर माझ्या बघण्यामध्ये पत्रिका आली, त्याची पहिली पत्नी वारली, त्याच्यानंतर त्याने दुसरं लग्न केलं, ती 1 महिन्यात ती निघून गेली. मग तिसरं लग्न केलं, ती पत्नी 2 महिन्यात ती निघून गेली. आता चौथ्या लग्नाच्या तयारीत आहेत. वा, छान. बघा, त्यांनी 2 वर्षात 3 लग्न केली सर, पण तरी पत्नी टिकली नाही. हो, 200 लग्न केली तरी टिकणार नाही. माणसाला कळलं पाहिजे की आपल्या नशिबात ही गोष्ट नाही. जर मला तिखट खाल्ल्याच्या नंतर पोटात त्रास होत असेल, मी तिखट खायला का जा? म्हणजे माझ्या शरीर प्रकृतीला तिखट पसंत नाही, मी गोड पदार्थ खावा. हट्टाने जर तो 4 वेळा खायला गेला आणि 4ही वेळेला जर त्याला उलटी जुलाब झाले तर तो मूर्ख आहे. आलं लक्षात? वधूवर सूचक मंडळामध्ये त्यांनी परत नाव नोंदवलंय आणि 12 वर्षाची मुलगी आहे आता त्याला. पण त्याला तेच कळलं पाहिजे ना की आपल्या जीवनामध्ये संतती सुख आहे, त्या संततीचं नीट सांभाळ करावा, तिला व्यवस्थित पालन पोषण करावं. हे एक बाप म्हणून जर त्याला कर्तव्य जमत नसेल, समजत नसेल ना, तर तो बाप म्हणून मूर्ख आहे. 12 वर्षाची मुलगी आहे तर तिचं भवितव्य घडवायचं की आपण लग्न करत बसायचं? असं आहे. कारण पंचम स्थान दूषित आहे.
संततीचा विचारच मनात नाही, संततीपासून दुरावाच आहे, तिची चिंताच नाही, कारण पंचमात शनी आहे. आणि तो पंचमातला शनी त्याला मुलीपासून पण दूर घेऊन जाईल आणि पत्नी तर ह्याला मिळू देणार नाही. त्याला अशाच परिस्थितीमध्ये त्याला शनी हेलकावे खात ठेवणार. ज्या वेळेला त्याचं वय होत जाईल त्याच्यानंतर मग त्याला कळेल की अरे आता आपल्याला सहारा कोण, तर आपली मुलगी. आणि त्यावेळेला मुलगी म्हणेल की बाबा आतापर्यंत तू माझ्यासाठी काय केलंस. कारण पंचमात शनी आहे, ती मुलगी सुद्धा असेच प्रॅक्टिकल उद्गार काढेल, तू माझ्यासाठी काय केलंस, किती जबाबदारीने माझं जे काही मुलगी म्हणून एक कर्तव्य आहे ते पार पाडलं असतो. ती पण त्याला कॉर्नर करून टाकेल. हे असंच ग्रह करून देणार. बोला. सर एक दुसरा विचारू प्रश्न का? होता, षष्ठ स्थानामध्ये गुरु कुठल्याही राशीचा असला तरी सेमच रिझल्ट देणार का, जे संततीच्या ते बघा, प्रगतीबद्दल? राशी परत्वे रिझल्ट तर बदलणार. जशी राशी बदलली की रिझल्ट बदलणार. सिंहेचा गुरु वेगळा, मकरेचा गुरु वेगळा, मेषेचा गुरु वेगळा, पण त्या स्थान परत्वे तो तेच फळ देणार. स्थान परत्वे तो तेच फळ देणार. मी ग्रहांची स्थानगत फळं शिकवली होती, आठवते मॅडम तुम्हाला? हो सर, हो. जवळजवळ 20-22 लेक्चर का 25 लेक्चर आपण शिकलो होतो ते स्थानगत फळ आणि पत्रिका वगैरे सगळं. 30 लेक्चर्स मला वाटतं. तर त्याच्यामध्ये होय साहेब. ह्या ज्या काही गोष्टी आहेत त्या लक्षात आल्या पाहिजेत. बोला. सर एक विचारू का? हा ओके. बोला तामसेकर साहेब. टपरे हा. मॅडम थांबा तुम्ही. तामसेकर सर साहेबांनी विचारलेला आहे प्रश्न. सप्तमामध्ये शुक्र समजा आला, सिंहेचा समजा शुक्र आहे आणि त्यासोबत मंगळ आहे, तर अशा वेळेस सुद्धा त्याची बहीण म्हणा किंवा त्याची भाऊ आणि भाऊजाई ही त्रास देऊ शकते का त्या व्यक्ती संसारामध्ये? बिलकुल. मी आता तुम्हाला उदाहरण सांगितलं. सप्तमातला हो. शुक्रामुळे तिथे काय परिस्थिती तयार झाली. बहिणींचा इंटरफेरन्स होऊ शकतो, आत्या, काकी, मावशी यांचा इंटरफेरन्स होऊ शकतो. कुणी, शुक्र म्हणजे बहीण, स्त्री, काकी, मावशी, जे स्त्री तत्वाचं नातं आहे ते सोडून माता सोडून. माता म्हणजे भाऊजाई सुद्धा. भाऊजाई जी तुम्ही अगदी शेजारी बाई जरी म्हणाल तरी सुद्धा चालते. ओके सर, थँक्यू. शेजारची बाई असेल तरी सुद्धा ती शुक्राच्या अखत्यारीत येते बाई. बर, विचारा टपरे मॅडम. सर मला एक आणखी विचारायचं, म्हणजे तेच मगाशी तुम्ही म्हटलात त्याप्रमाणे मेष लग्न आहे आणि सप्तमामध्ये गुरु आहे, मकर रास. आणि आणखी एक असा डाऊट होता की चंद्र बुध हे दशमात आहे, मुलाची पत्रिका आहे. काय काय डाऊट म्हणजे काय, नेमकं काय डाऊट म्हणजे आता तुम्ही म्हटलात त्याप्रमाणे सप्तमातला गुरु आहे, म्हणजे मगाशी तुम्ही सांगितलात सप्तमातला गुरु वैवाहिक जीवनासाठी ओके नाही. ही पत्रिका जी आहे मॅडम ती करिअर ओरिएंटेड आहे. बर. हा जो मुलगा आहे का मुलगी आहे? मुलगा आहे. मुलगा आहे. ही पत्रिका करिअर ओरिएंटेड आहे. ओके. मकर राशी आणि मकरेचा बुध ही पत्रिका पूर्णपणे व्यावसायिक तत्वाची आहे. याला विवाह, वैवाहिक जीवन ह्या गोष्टी याच्यासाठी नाहीत. हा त्याच्यामध्ये लक्ष घालणार नाही. जर ह्याचा विवाह झाला नसेल तर हा तिथे ज्या वेळेला विवाहाची तिथे बोलणी वगैरे असेल त्यावेळेला तो म्हणेल की आई बघ, मला माझं करिअर घडवायचं आहे, बाबा मला माझं करिअर घडवायचं आहे, तुम्ही या भानगडीत पडू नका. आणि जर तुम्ही करून देत असाल माझा विवाह, आणि जर उद्याला काही त्याच्यामध्ये तिथे काही हे झालं 19-20, तर मग त्याला मी जबाबदार नाही. हा प्रॅक्टिकल माणूस आहे, हजरजबाबी आहे, प्रॅक्टिकल आहे. आणि जर आता हजरजबाबी नसेल तर हा भविष्यामध्ये हजरजबाबी होणार. नाही, हजरजबाबी आहे सर. म्हणजे ऍक्च्युअल काय झालंय, माझ्या पुतणीसाठीच पत्रिका आलेली आहे ही, आणि खूप छान बोलतो, खूप छान, म्हणजे स्वभाव वगैरे खूप असा व्यवस्थित आहे ना. बुधचंद्राची युती आहे ना, गोड बोलणार आहे. हो, बुधचंद्र ह्याच्यामध्येच बरोबर मकर रास आहे. मग तेच मला फक्त विचारायचं होतं, म्हणजे सख्या पुतणीसाठीच आलेला आहे तो मुलगा. नाही, सप्तमात गुरु आहे आणि तो तुळेचा आहे, त्याच्यामुळे ते योग्य नाहीये. त्यात तो मेषेचा आहे. मेष लग्न, मकर राशी, म्हणजे दोन्हीकडे तो स्वतःच
खरं करणारा आहे. तर बाकीची ग्रहस्थिती तुम्ही बघा आणखीन त्याच्यामध्ये हे कसं काय काय हे आहे ते. हा कधीचा 94-95चा जन्म आहे का? 94चा आहे. आहे. ओके, बरं. आणखीन काय विचारायचं मॅडम? विचारत जा तुम्ही प्रश्न, बिलकुल न घाबरता प्रश्न विचारत जा. बरं, आता आणखी एक म्हणजे ते पुतणीच असं आहे, वृश्चिक लग्न आणि वृश्चिक रास आहे. म्हणजे जिच्यासाठी ही पत्रिका आहे पाहतोय तिचं वृश्चिक लग्न वृश्चिक रास आहे आणि व्ययामध्ये रवी गुरु शुक्र आणि बुध आहे. बर, आता कसं आहे की तुळ राशीमध्ये ही सगळी युती आहे. रवी गुरु शुक्र बुध, बरोबर आहे. अशा वेळेला या मुलीला पसंती जी आहे या मेषेच्या मुलाची, ती या फक्त एका तत्वावर होईल. एका तत्वावरती की बाबा ठीक आहे, म्हणजे आता मंगळ आहे तर त्यांचं ते जुळलं जमलं. त्याच्यानंतर ज्या वेळेला तिथे तुळ राशीमध्ये एवढ्या 4 ग्रहांची युती आहे त्या वेळेला, आणि तिथे गुरुग्रह पण आहे, अशा वेळेला हे पुढचं वैवाहिक जीवन हे संकटग्रस्त दाखवलं जातं. बघा, एखादी समस्या जी आहे ना ती विवाहाच्या आधी येते. विवाह होत नाही, जमत नाही, ठरत नाही, अडथळे येतात, मध्येच तुटतो, जमलेलं काही प्रकरण जे आहे, एंगेजमेंट होते, अमुक होतं तमुक होतं, आणि मध्येच काहीतरी ब्रेकअप होत जातं, असं होतं. आणि तरी सुद्धा नंतर विवाह होतो. मनुष्य म्हणतो वा, बरं झालं, म्हणजे एकदा त्याच्यामध्ये आपण सगळं काही व्यवस्थित झालं, असा इतक्या महत् प्रयासानंतर. पण तरी सुद्धा ग्रह आपलं काम करणं सोडत नाही, तो काही ना काहीतरी समस्या आणत राहतो. अशा वेळेला जातकाने तिथे आपण ज्या ज्योतिषाकडे जातो सल्ला घेण्यासाठी, जातकाने त्या ज्योतिषाकडून उत्तम रीतीने सल्ला मिळवला पाहिजे, जर त्याला देता येत असेल सल्ला तर. कारण तिथे सल्लागार खूप महत्वाचा. त्याने त्याला सांगितलं पाहिजे की तुला कुठे कॉम्प्रोमाइज केलं पाहिजे, कुठे तुला लक्ष केंद्रित केलं पाहिजे, कुठे तुला लक्ष किंवा एखादी गोष्ट दुर्लक्षित केली पाहिजे याच्याकडे. समजा आता मेषेच्या माणसाला, आता ही वृश्चिकेची मुलगी आणि तो मेषेचा, आणि जर त्याला समजा तिथे काही सट्टा खेळण्याचा का अमुक काही खेळण्याचा तमुक खेळण्याचा काही जर हे असेल, तर ही पण वृश्चिकेची, ही त्याला सांगायला जाणार हे चांगलं नाही, हे करायचं नाही, असं नाही. तो म्हणेल तुला काय करायचंय, मग तिथे वादाला कारण झालं. या गोष्टी होतात. मग तिथे कॉम्प्रोमाइज करणं गरजेचं आहे. मेषेला वृश्चिक समजावू शकते, पण कशा पद्धतीने समजावू शकते, तर मेष ही बेधडक आहे आणि वृश्चिक जी आहे ती वेगळ्या वेगळ्या वळणाने पुढे जाणार, तसं समजावू शकते. जेव्हा ग्रह एकच आहे ना, त्या वेळेला तिथे मैत्री आहे, तिथे तुम्ही वेगळ्या तऱ्हेने समजावू शकता, वेगळ्या पद्धतीने समजावू शकता. हे ज्योतिषाने मार्गदर्शन करणं आवश्यक आहे. बरं, आणखी एक सर की ही परदेशात जाऊ म्हणजे जाण्याचे योग आहेत का हिचे? परदेशात जाण्याचे योग आहेत, त्याच्याबद्दल प्रश्नच नाही. ती जाणार परदेशामध्ये सेटल होईल आणि सरते शेवटी ही मुलगी एकटी राहील. म्हणजे एकटी कशा दृष्टीने म्हणताय सर? एकटी, विवाह न करता. विवाह झाला तरी सुद्धा विवाह मोडून नंतर ती एकटी राहील, किंवा विवाह झाला तरी नवरा इथं आणि ती तिकडे परदेशी. एकटी राहण्याचे इथे योग आहेत. पण शक्यतो विवाह होतानाच खूप कष्ट आहेत आणि विवाह झाल्याच्या नंतर पण कष्ट आहे. व्ययात गुरु असल्यामुळे ती जाणार परदेशी. बोला देऊळकर साहेब. कॅमेरा कोणाचा चालू आहे, बंद करा. देऊळकर साहेब बोला, हात वर केलाय. बरं बोला. दुसरं कोण? बोधने साहेब बोला, काय प्रश्न? हो सर, तुम्ही जे पंचम स्थानातल्या गुरुचं महत्व जे सांगितलं ना सर, हा सर ऐकायला येत आहे ना? हा बोला ना. पंचमा स्थानातल्या गुरुचं महत्व एवढं परफेक्ट सांगितलं सर तुम्ही, का ते मलाच लागू होत आहे. अरे वा, खूप छान सांगितलं सर तुम्ही. की
बाहेरच्या लोकांकडून मित्रमंडळाकडून जो संसाराला तडा बसू शकते, तर तसं झालं आहे सर. पण आम्ही ऐकलं नाही. पण तशा घटना घडलेल्या आहे. एक्झॅक्टली. त्याच्यामुळे तुम्ही एवढं खूप परफेक्ट सांगितलं सर. धन्यवाद, धन्यवाद साहेब, धन्यवाद. खूप मस्त सर. थँक्यू. बघा, हे शास्त्र तर्काधिष्ठित आहे. तुम्ही जेवढा तर्क मांडाल, हे तुम्हाला कुठल्या पुस्तकामध्ये जर लिहिलेलं मिळालं तर मला आणून दाखवा. हे सगळं तर्काधिष्ठित आहे. हे माझं काहीच नाही, महादेवांची कृपा आहे. पण तंतोतंत म्हणून माझ्या संसाराला लागू झालं सर. तुम्ही जे सांगितलं ना ते म्हणजे माझ्या पत्नीच्या लग्नी कर्की लग्नी चंद्र आहे म्हणून ती म्हणजे कोणाचं ऐकलं नाही. पण मी नसताना तिला ह्या गोष्टी मित्राकडून म्हणजे मानल्या गेलेल्या आहे, सांगितल्या गेलेल्या आहे. त्याच्यामुळे ही कुंडली परफेक्ट. तुम्ही खूपच दांडगा अभ्यास आहे सर तुमचा. शिवाची कृपाच आहे तुमच्यावर. धन्यवाद साहेब, महादेवांची कृपा आहे. हो सर. बोला देऊळकर साहेब, बोला. तुमचा मी कुणाचाच माईक म्यूट केलेला नाहीये. मी कधीच म्यूट करत नाही. थोडा वेळ नाही आपल्याला म्यूट करायला. बोला बोला, तुम्ही स्वतः माईक ओपन करा आणि बोला. हा सर, आवाज येतोय आता? हो, येतोय. हा, नमस्कार सर. नमस्ते. मला म्हणायचं होतं, तुम्ही पंचमातल्या शनीचे फळ सांगितले हे बरोबर आहे. पण मला असं एक थोडस शंका विचार, समजा पंचमेश पंचमात जर मकरेचा शनी असेल आणि कुंभेचा गुरु असेल तर आणि समजा व्ययात मंगळ असेल तर मग वैवाहिक जीवन कसं असेल असं विचार. तिथे सुद्धा साहेब दूषितता आहेच ना. हा, तिथे सुद्धा दूषितता आहेच. ज्या वेळेला तिथे तिथे मकर राशी जी आहे, मकरेचा शनी आणि सप्तमेश जो आहे तो कुंभ राशीमध्ये, आणि तो गुरु मंगळाच्या समसप्तक योगात, आणि मंगळाची दृष्टी, शनीची दृष्टी सप्तमावरती. तिथे विवाह झाल्याच्या नंतर आणि विवाह होण्याच्या आधी दोन्ही वेळेला जातकाला समस्येला तोंड द्यावं लागणार. दोन्ही वेळेला. बघा, विवाहाच्या बाबतीतलं संकट हे विवाह झाल्यानंतरच येतं, लक्षात घ्या. जसं आता त्या मॅडमनी सांगितलं आपल्याला की त्याचे 4 लग्न झाली आणि 3 लग्न झाले आणि तो 4थं लग्न करण्याच्या तयारीत आहे. तसा भाग आहे. जोपर्यंत विवाह होत नाही तोपर्यंत ते सप्तम स्थान ऍक्टिव्ह होणार नाही, जोडीदाराचं स्थान ऍक्टिव्ह होणार नाही. आणि जर ते जोडीदाराचं स्थान ऍक्टिव्ह होणार नाही तर त्याचा परिणाम त्याला मिळणार नाही. ज्या वेळेला मंगळ व्ययात आहे, मंगळ मंगळाचं काम करणार, तो सप्तमेशाला पाहतोय. सप्तमेशाला म्हणजे कुणाला? जोडीदाराच्या ग्रहाला पाहतोय. जोडीदाराचा ग्रह कसा असेल? ज्ञान देणारा असेल. हे बघ, मी असं सांगतोय ना, मग हे असंच आहे, हे पटवून देण्यासाठी तो तिथे 10 गोष्टी, 10 उदाहरणं, 10 दाखले, तो सगळं सांगणार. त्याच्यानंतर तोच मंगळ तिथे सप्तमाला पाहतोय. हे 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 ह्या जातकाची पत्रिका सांगते. त्याच्यामध्ये तिथे सप्तमाला पाहतोय, तिथे वादंग ठरलेलाच आहे. त्याच्यानंतर शनी पाहतोय सप्तमाला. शनी जेव्हा सप्तमाला पाहिल त्यावेळेला तो तिथे दुराव्याचे प्रसंग घडवणार. शनी वाद नाही करत, शनी दुरावा करतो. बाजूला हो. शनीचं वाक्य असतं, कल से आना नाही भाई. मंगळ म्हणतो ये तू उद्या, तुझे दातच घशात घालतो, असं मंगळ म्हणतो. शनी म्हणतो कल से आना नाही भाई, साइड हो जाओ. असं आहे सर. तसं असं हे बरोबर आहे एका जातकाच्या बाबतीत. पण संसार सुरू आहे, 35 वर्ष झाली. बघा कसं आहे, 35 वर्ष झाली तुम्ही संसार. सांगितलेलं बरोबर आहे, एक मिनिट त्याच्याशी मी सहमत आहे. आणि एक मला शंका एक विचारायची होती एक की मिनिट आता माझं जरा ऐका 2 मिनिटं. कसं आहे माहितीये का, ज्याचा संसार 35 वर्ष झाली सुरळीत सुरू आहे, याचा अर्थ तो मनुष्य या पिढीतला नाही, या पिढीतला नाही, डिवोर्स हे करेक्ट घेण्याचा आहे, नाही. हे करेक्ट. हा, मी मगाशी पण म्हटलं की परिस्थिती जन्य सांगणं गरजेचं आहे. परिस्थिती तुम्हाला माहिती पाहिजे. त्यावेळेला कसं होतं, आई वडिलांचे संस्कार होते, आई वडिलांचं नाव खराब होईल असं जर आपण काहीतरी विचित्र वागलो तर, हा अंतर्गत काही धुसफूस काय तिथे स्फोट होत आहे, धुसफूस होते, काय होतंय, जे होतंय ते होतंय. पण आई वडिलांचे संस्कार असल्या कारणाने आपलं नाव, आपल्या घराण्याचं नाव अबाधित ठेवण्याकरता तिथे
आपण किती चांगल्या संस्कारातले आहोत हे जे काही आहे हे एक मनामध्ये असल्यामुळे ते व्यक्ती चुकीचं पाऊल उचलण्यासाठी कधीही धजावत नाही, चुकीचं पाऊल उचलत नाही. अगदी करेक्ट आहे सर. माझ्या बहिणींचा संसार, माझ्या भावाचा संसार, या गोष्टीमुळे त्याच्यावरती किती विपरीत परिणाम होऊ शकतो एवढा तिथे विचार केला जायचा. म्हणजे आपल्या म्हणजे स्वार्थी विचार नाही केला जायचा, सगळ्यांचा विचार केला जायचा. आता फक्त स्वार्थी विचार, 4 भावंड असतील तरी स्वार्थी विचार, त्याचा तो बघून घेईल, मला काय करायचंय असं. हा सर, अगदी बरोबर आहे, मान्य आहे. एक प्रश्न होता मागाशी तुम्ही जे सांगितलं की एकटं राहणार तो व्यक्ती म्हणून, जातक म्हणून, तर हा एकटे राहण्याचा योग कोणत्या ग्रहावरून समजायचं हे कळू शकेल का? बरं, एकटे राहण्याचे योग जे आहेत ते एकटं राहणं पहिलं आवडतं कोणाला, तर शनीला आवडतं. एकटं राहणं शनीला आवडतं, शनीच्या राशींना आवडतं, शनीच्या लग्नाला आवडतं, बरोबर आहे. पण ते एकटं राहणं टेम्पररी असतं. ते एकटं राहणं टेम्पररी असतं. ज्या वेळेला माणूस सगळ्यांच्या सोबत असतो पण तो तेवढ्या काळापुरता, काही काळापुरताच त्यांच्या सोबत असतो, नंतर तो 100 लोकांच्या सोबत असला तरी सुद्धा तो आपला आपला वेगळाच असतो, तो एकांतातच असतो. लोकांतामध्ये त्याची कधीही तिथे मानसिकता जी आहे ती तयार होत नाही की लोकांतामध्ये मी राहीन आणि लोकांच्या मध्ये मी मिसळीन, मिक्सअप होईन वगैरे वगैरे, असं कधीच नाही. अशा वेळेला 3 पेक्षा जास्ती ग्रह किंवा 3 ग्रह पुरेसे असतात. मुख्य ग्रह हर्षल, प्लुटो, नेपच्यून वगैरे नाही. हर्षल, प्लुटो, नेपच्यूनचा इथे विचार करू नये, प्लुटोचा तर कधीच करू नये. तिथे तुम्हाला 3 पेक्षा जास्त ग्रह काय म्हणले तुम्ही? 3 पेक्षा जास्त ग्रह असतील तर मनुष्य त्या पद्धतीने तिथे आपल्याच तंद्रीत राहण्याचा प्रयत्न करतो. आणि या पत्रिकेमध्ये जिथे सांगितलं तिथे तुळ राशीमध्ये व्यय स्थानामध्ये सगळे ग्रह होते. त्याच्यामुळे व्यक्ती ते या सगळ्या गोष्टींचा तिथे आढावा घेणार, सगळ्या बाबतीमध्ये तिथे त्याला चटके बसणार, त्याच्यानंतर मग तो दूर होऊन जाईल आणि मग तो एकटा राहील. असं आहे. समजलं, छान सर. ओके, थँक्यू. बोला, आणखीन काय? चला सर, 3 ग्रह म्हणजे कुठचे पण? कुठचेही 3 ग्रह, कोणतेही 3 ग्रह आणि कुठच्याही स्थानात? कुठेही असतील तरी. अच्छा, त्या स्थानामध्ये असतील, त्या स्थानाला अनुसरून राजयोगचा क्लास ज्या वेळेला चालू होता त्यावेळेला जोशी मॅडम म्हणून आहेत आपल्याकडे, त्यांनी तो प्रश्न विचारला होता की एक व्यक्ती जी वकील होती, म्हणजे आहे, जी वकील आहे आणि त्यांच्या पत्रिकेमध्ये असा योग होता आणि त्यांनी तिथे त्यांचं ज्या वेळेला आपण तिथे थोडस वाचन केलं पत्रिकेचं, त्यावेळेला त्यांनी सांगितलं ना की तिथे या व्यक्तीला सगळ्यांमध्ये असून सुद्धा ही व्यक्ती वेगळीच, अलग राहण्याचा प्रयत्न करते. असं आहे. 3-4 ग्रह एकत्र असतील त्यावेळेला अशी परिस्थिती तयार होते. म्हणून 2 ग्रहांच्या एकत्र असण्याला आपण युती म्हणतो. असं आहे. 4 ग्रह एकत्र असतील तर त्याला युती नाही म्हणता येत, कारण 4ही ग्रह वेगवेगळ्या स्वभावांचे आहेत ना. याचं त्याच्याशी पटत असेल, त्याचं याच्याशी पटत असेल, पण याचं जर तिघांशी पटत नसेल तर मग तिकडे तर चित्र बदलून जातात. जसं त्या मॅडमनी सांगितलं की गुरु, शुक्र, टपरे मॅडम काय काय सांगितलं होतं तुम्ही, कोणते कोणते ग्रह होते? गुरु, बुध, शुक्र, मंगळ आणि नाही, गुरु, रवी, शुक्र आणि बुध. गुरु, रवी, शुक्र आणि बुध, बरोबर आहे. आता ते गुरु, रवी, शुक्र आणि बुध, गुरु रवी मित्र आहेत, बुध गुरु चालेल का? नाही. गुरु शुक्र चालेल का? नाही. मग तिथे सगळ्यात जास्ती सिनियर कोण आहे, तर सूर्य आहे. आणि सगळ्यात जास्ती त्रास कोणाला होणार आहे, तर सूर्यालाच होणार आहे. हे लक्षात घ्या, सगळ्यात जास्ती त्रास सूर्याला होणार आहे. त्याला गुरुला सांभाळायचा आहे,
गुरुचं ऐकायचं आहे. बघा, सूर्याला, राजाला गुरुचं ऐकायचं आहे. त्याच्यानंतर युवराजाला सांभाळायचं आहे. युवराज त्याला सल्ला देणार आहे. तोच सल्लागार पण आहे, तोच प्रधान पण आहे, तोच तिथे सचिव पण आहे, त्याचंही ऐकायचं आहे. त्याच्यानंतर त्याला तिथे शुक्राचंही ऐकायचं आहे. शुक्राकडे पण लक्ष द्यायचंय. शुक्रालाही नाराज करून चालणार नाही. आणि राशीत कोणाच्या, तर शुक्राच्याच. स्थान कुठलं, तर व्यय स्थान. काहीतरी घेऊनच जाणार. हा सगळा प्रकार आहे. म्हणून पत्रिका खूप बारकाईने पाहिली पाहिजे आपल्याला. बोला. सर मी बोलू का जरा? हा बोला. म्हणजे मला असं म्हणायचं होतं की गुणमिलन करताना तर एवढं काही बघतच नाहीत लोक. फक्त 22 गुण जमतात, 24 गुण जमतात, 26 गुण जमतात, करा लग्न. तो तर बंडल प्रकार आहे ना. गुणमिलन करणं हा बंडल प्रकार आहे. आणि आता कुठे थोडंफार आपण काही, आम्ही आता तुमच्याकडे शिकलो म्हणून काही सांगायला गेलो ना, तर लोकांना पटत नाही. म्हणतात किती पत्रिका दाखवायच्या, की लग्न जमवता की मोडता. बघा काय रिप्लाय आहे लोकांचा. म्हणून लग्न त्यांना एकच सांगायचं, तुम्ही माझ्याकडे पत्रिका घेऊन आल्याच्या नंतर मी तुम्हाला या मुलीच्या जीवनामध्ये आणि या मुलाच्या जीवनामध्ये काय आहे आणि विवाह केल्याच्या नंतर काय होणार आहे याचं तुम्हाला मी ज्ञान देईल, याच्याबद्दल मी तुम्हाला सांगेन. परंतु तुम्ही जर म्हणाल की मी इथे तुम्हाला सल्ला देईन, लग्न जुळवा का लग्न मोडा का काय करा करा करू नका, हे माझं काम नाही. सर अशाच माझं काम पद्धतीने नाही. सांगतो. आणि मागे मी तुम्हाला एक पत्रिका पाठवली होती, त्या पण पंचमामध्ये शनी होता. तर त्या मुलीची पत्रिका तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी सांगितलं की त्या मुलीच्या पत्रिकेमध्ये वैधव्य योग आहे. तर त्यांनी आणखीन दुसऱ्या एका ठिकाणी पत्रिका दाखवली. त्या भटजीने काय सांगितलं माहिती सर त्यांना, की तुम्ही एक शांती करा आणि ते शांती करून तुम्ही लग्न करू शकता, काही प्रॉब्लेम होणार नाही. मग आता तो बघा कसं आहे माहिती आहे का मॅडम, इथे आणि सर ऐका ना सर, पुढचं परत त्यांनी मला कॉल केला आणि मला विचारलं की ते भटजी असं असं शांती करायला सांगतात, लग्न करायला सांगितलं. मी त्यांना सांगितलं तुम्हाला पटत असेल ना त्यांचं तर तुम्ही लग्न करा, मला काही प्रॉब्लेम नाहीये. परत माझ्याकडे विचारायला येऊ नका. असंच पाहिजे. अशाच प्रकारे सल्ला द्यायचा. मी तर स्पष्ट सांगतो, मी सल्लागार आहे. सल्ला मानायचा की नाही मानायचा. तुम्ही माझ्याकडे आलेला आहात सल्ला घेण्यासाठी, तर मी माझ्या पद्धतीने तुम्हाला सल्ला देणार. मी तुमचे लाड करायला बसलेलो नाहीये. तुम्हाला वाटेल तसं मी थोडंसं बोलीन, तुम्हाला थोडंसं खुश करीन, हे काही सगळे प्रकार नाहीत आपल्याकडे. आणि ते कधी करायचे पण नाहीत. लाड आपल्या घरी मुलांचे करायचे. पण सल्ला देताना आपल्याला तिथे जातकाला जरी कटू वाटला तरी सुद्धा जो योग्य आणि खरा सल्ला आहे ना, तोच दिला पाहिजे. आपण काय करतो की जातक नाराज होईल, असं होईल तसं होईल, अरे आत्ताच त्याला काय तो धक्का लागू दे, काय हरकत नाही, नंतर धक्का लागण्यापेक्षा हे बरं आहे ना. सर एका भटजीने तर सांगितलं की गुरु राहूची शांती करा, तुमच्या मुलाचं लग्न 6 महिन्यामध्ये जमेल. आणि नाही जमलं तर मग तुम्हाला शांती केलेले पैसे परत देऊ. घ्यायचे. हो सर, साहेब मी हेच आन्सर दिलं त्या व्यक्तीला, की तुम्ही शांती करा आणि नाही जमलं लग्न तर जा पैसे घेऊन रिटर्न. तिथे माणूस मंगळाचा पाहिजे, मग तो सांगेल त्याला. बघ बाबा, तुम्हाला सरफरोश पिक्चर बघितला का तुम्ही? गोरे साहेब, हो सरफरोश बघितलाय मी picture अनेक वेळेला. त्याच्यामध्ये हो सर, हो सर. गोविंद नामदेव आणि तो काय त्याचं नाव नाही माहिती, अश्वत्थामाचा महाभारतामध्ये ज्यांनी रोल केला होता, त्या दोघांचं संभाषण आहे. त्याच्यामध्ये तो म्हणतो की देख तू जबान दे रहा है मुझे, तो हाँ जबान दे रहा हूँ. अच्छा ठीक है. तो देख, अगर ये काम नहीं हुआ तो उसके बाद में तू किसी को जान तो दे पाएगा लेकिन जबान नहीं दे पाएगा, क्योंकि मैं तेरी जबान खींच लूंगा. असं गोविंद नामदेव म्हणतो. तो वृश्चिकेचा माणूस आहे गोविंद नामदेव. म्हणजे तिथे जर त्या हो माणसाला तेव्हा तो गोळ्या सप्लाय करतो ना, सीन आठवत गुडघेच्या गोळ्या सप्लाय करतो ना हा त्यावेळेस, तेव्हाचं वाक्य आहे. येस, टेबलवर बसले असतात दोघ जण आणि तेव्हा येस, काचेच्या बॉल मध्ये तो गोळ्या टाकतो हातात घेऊन. हा जो हे आहे
तर त्या माणसाला जर समजा अशा पद्धतीने सांगितलं ना, ठीक आहे पैसे मी घेणार तुझ्याकडून, कशा पद्धतीने घेईन, तू त्यावेळेला नकार दिला असता, मी कशा पद्धतीने काय माहिती नाही बाबा, मी पैसे घेणार. हा कसं असतं की असं सांगणं एखाद्याला, काहीतरी चुकीचा सल्ला देणं आणि काहीतरी चुकीचं त्याला सांगणं हे शास्त्राच्या नैतिकतेमध्ये बसत नाही. काय आहे की आपण तत्कालिक काहीतरी फायद्यासाठी आपण एखाद्याला सांगतो ना की हे कर बघा तुझं हे काम होऊन जाईल. तू प्रयत्न कर. ज्योतिषी हा प्रयत्न सांगतो. ज्योतिषी खरा हा प्रयत्न सांगतो की तू अमुक एक जप कर, अमुक एक तू मंत्र कर, तू अमुक एक रत्न वापर, तू अमुक एक पूजन कर, अमुक एक पूजा कर. याने तुझ्या समस्येमध्ये कमतरता येईल आणि तुझी समस्या जी आहे ती सॉल्व्ह होण्याच्या मार्गावर जाईल. असं होईलच असं नाही. सर एक थोडं वेगळं विचारतो. सरफरोश पिक्चर मला भयंकर आवडतो किंवा तत्सम असे, साहेब मी सुद्धा त्याचं खूप काय वेळा कारण पाहिला, असेल? खूप वेळा पाहिला. मी अनेक वेळेला बघितलं. काय कारण काय असेल सर? का आवडत असेल? एक तर म्हणजे जी फिल्मची थीम आहे ती खूप चांगली आहे आणि मला तर तो खूप आवडला आणि मी किती वेळा पाहिला त्याचं मला माहिती नाही, खूप वेळा. आता आता मी तो बघणं बंदच करून टाकला. आता लागला तर मी बदलून टाकतो लगेच. कारण त्यावेळेला साधारणतः मला वाटतं 99 ला आला. खूप वेळा पाहिला पिक्चर. आमिर खानचं मकर लग्न आहे. ओके. बोला आणखी. सर मी बोलू? हा बोला ना. हॅलो. हा 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 सर, पाहताना मला समोरच्या आवाज ब्रेक होतो. घडली आवाज होता ब्रेक होतो. काय? हा आता येतोय का? हा बोला. आता येतोय सर आवाज? हो येतोय. हा तर माझ्या मुलीचे ज्यावेळेस आम्ही मुलांचे हे येतात ना, कॉल येतात ना, तर ते असं भांडायला उठतात की काय गोष्टी करता तुम्ही, इतके गुण उतरताना पत्रिका जमत नाही असं कसं म्हणता. तर त्यांना मी एकच उत्तर देतो की तुम्ही दाते पंचांग बघा, त्या गुणमिलांचं पान काढा आणि त्यात 18 नंबरचं कॉलम वाचा की जरी गुणमिलन बरोबर असलं तरी परंतु लग्नेश पंचमेश याचाही नीट विचार करावा, मग ते गप्प बसतात. म्हणजे तुम्ही सांगताय तर खोटं, पंचांगात लिहिलंय तर खरं. हो ना. हो मग असं सांगितल्यावर मग मग शांत होतात, नाही तर असे उठतात भांडायला, विचारतच होईल याचं कारण काय माहितीये का असं साहेब? कसं म्हणतात. याचं कारण काय माहितीये का? आपण ना दुसऱ्याला तिथे समजवायला जातो, लाड करायला जातो, त्याला ना प्रेमाने समजवायला जातो. त्याला एकच सांगायचं जे आहे ते मी सांगणार, हे असं असं आहे, मानायचंय तुझं काम, नाही मानायचंय ते तुझं काम, मी तुला फोर्स नाही करणार, मान नको मानू, तुला जे पाहिजे ते कर. जेव्हा अनुभव येईल त्यावेळेला पुन्हा ये आणि तो आलेला अनुभव मला सांग. आपण आपल्या तत्वावर नाही, आणि हे आपल्या हे गोष्टीवर आपण ठाम म्हणताय ते राहिलं बरोबर पाहिजे. आहे. जातकाच्या बाबतीत असं बोलता येतं, पण ते जेव्हा मुलाकडचे असतात ना, तर त्यांच्या बाबतीतला मी अनुभव सांगितला. त्याला जातक म्हणून नाही कन्सिडर करतायत ना, म्हणून. काही काही वेळेला परिस्थिती वेगळी असते. बर आणखीन बोला. नमस्कार सर. नमस्ते. नमस्कार सर, मला पण माझ्याही पाहण्यात एक मुलीची पत्रिका आली होती. लग्न झालं, विवाह झाला आणि अगदी 15 दिवसातच, म्हणजे 1-2 तिसऱ्या आठवड्यातच लग्नच मोडलं. म्हणजे तिला अगोदर म्हणजे सूचना तशी केली होती की विवाहाचे हे तुमचे योग चांगले नाहीयेत, पण ते लव्ह मॅरेज होतं ना, त्यामुळे त्यांनी केलं. कन्या लग्न होतं आणि म्हणजे लग्नेश बुध चतुर्थात आहे आणि पंचमात मकरेत राहू रवी शुक्र शनी असं. आणि मीन लग्नाची मीन राशी आहे तिची, मीन रास आहे. कन्या लग्न आणि मीन रास असं. आणि सप्तमेश गुरु ह्याच्यामध्ये 11व्या स्थानात केतू सोबत कर्के असं. पण असं एकदम अचानक म्हणजे लव्ह मॅरेज केलं त्यांनी. जवळजवळ 5-6 महिने त्यांचं ते जमलं आणि लग्नही केलं त्यांनी, घाई केली. पण नवरा असं म्हणजे दिवसभर खूप छान राहतो आणि रात्रीचं एकदम असं म्हणजे त्याचे मेंटली हे बरोबर नाही, डिस्टर्ब आहे तो.
त्याच्यावरती हे चालू होती, ट्रीटमेंट चालू होती, पण ती त्यांनी सांगितली नाही, लपवली त्यांनी ती त्याच्या आईने असं. तर ते त्यांनी ते सोडचिठ्ठीच घेतली, म्हणजे डिवोर्सच घेतला. पण लग्न एवढं धामधूम मध्ये केलं त्या मुलीचं की विश्वासच बसला नाही नंतर मग असं ऐकून. 15 दिवसात रिझल्ट मिळण्याचं कारण काय पत्रिकेमध्ये? 15 15 दिवसात दिवसात लवकर रिझल्ट मिळाला. सर मी शिकवलेलं आहे. वृषभेचा मंगळ आहे. वृषभेचा मंगळ आहे, ठीक आहे. हा, वृषभेचा मंगळ कुठे येणार, कुठल्या स्थानात येणार? तो 9व स्थानात आहे. त्याचा काही 9th हाऊस संबंधच मध्ये. नाही ना. नाही नाही नाही. याचं कारण काय? 15 दिवसात रिझल्ट मिळण्याचं कारण काय? मी सांगितलेलं आहे बघा, तुम्हाला शिकवलेलं आहे. शनीची तर पहिली दृष्टी येते चंद्रावरती येते. ते एक हे आहे. हे सगळे ग्रह परत दूषित राहू आहेतच. आणि हे सगळे ग्रह दूषित आहेतच. पंचमामध्ये सगळे ग्रह तिथे दूषितच आहेत. दूषित आहेत. हा हा त्यातच हा नाही. हा मंगळ हा डिवोर्स करवतो. हा, पण तिथे ते 15 मंगळाची भूमिकाच दिवसात नाहीये. डिवोर्स हा 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 करवण्यासाठी मंगळाची भूमिकाच नाहीये. आहे का? नाही नाही. मग तिथे वेगळं का वेगळे झाले ते लोक? बघा, विचार करा थोडासा. पाहिजे तर पुढच्या ते तर लेक्चरला. बरोबर आहे. सप्तमेश गुरुमुळे. कसं काय? एक्सप्लेन करा. सप्तमेश गुरु केतू केतू युक्त सोबत आहे ना गुरु सर. हा, आणखी पुढे काय? एक्सप्लेन करा. असं नाही की खडा नाही टाकायचा, एक्सप्लेन करायचं पूर्ण. एक मिनिट. तिचा रवी बिघडलाय, शुक्र बिघडलाय, पण ते सांगू उत्तर की पुढच्या तर वेळेला सांगू? ह्याच्यावरती नाही नाही, सांगा सर, आजच सांगा. बर, असं आहे की मी मागे एकदा तुम्हाला शिकवलं होतं बघा, कर्क राशीमध्ये असणारा ग्रह हा तुम्हाला लवकर फळ देतो. हा हा हा, बरोबर. सप्तमेश कर्क राशीमध्ये केतुयुक्त, लवकर जोडीदाराला सोडलं आणि निघून आले. आणि तो कर्केचा स्वामी सप्तमामध्ये शनीच्या दृष्टीत. हो हो हो. ओके, कळलं? हा पॉइंट नाही लक्षात. थँक्यू सर. ते म्हटलं ही 15 दिवसातच आली निघून, म्हणजे झालं त्यांचं, म्हणजे ती नाही आली पण ते तसं घडलंच तिकडे ते तसं. जे व्हायचं ते होतं. कधी कधी हा 15 सर, दिवस, बरोबर कधी बोललात. दिवस, पण लवकर कालावधी झाला ना हा. असं नाही की 10-12 हो हो, वर्ष एक राहिली, 7-8 वर्ष राहिली, तिने चटकन नाही नाही नाही, बरोबर. अरे नाही बाबा, हे काही प्रकरण जमत नाहीये, हम्म. हा मानसिक रुग्ण आहे, चला बाजूला व्हा. हो, असं आहे. ओके, थँक्यू सर. लक्षात तर आलं आता. पंचमात थँक्यू. कर्केचा केतू असेल तरी असं होऊ शकतं का? सप्तमेश जो आहे तो केतुयुक्त कर्केमध्ये आहे. केतू हा सोडून देणारा आहे, केतू हा जखडून ठेवणारा नाही. आणि तिची फसवणूक का झाली? प्रेम प्रकरणामध्ये फसवणूक झाली तिची. लक्षात घ्या, प्रेम प्रकरणामध्ये पंचमामध्ये एवढे ग्रह बसलेले आहेत राहूच्या सोबत. ज्या वेळेला 6-7 महिने काही त्यांचं प्रेम प्रकरण चालू होतं, त्यावेळेला तिला अंदाज आला नाही, कळलं नाही की हा मनोरुग्ण आहे. तिच्या आई वडिलांनी सांगितलं नाही, त्याच्या आई वडिलांनी सांगितलं नाही की बाबा हा असं असं याची ट्रीटमेंट चालू आहे. कारण ट्रीटमेंट तर लग्नाच्या नंतर पण चालू राहणार होती, किंवा अन्य काही जी काय त्याची XYZ समस्या असेल. असं खूप छान पॉईंट सांगितलं सर. हाँ सर, ये हमेशा याद रहेगा सर, एकदम अद्भुत है ये. सर एक मिनिट बोलते. माझ्याकडे एक पत्रिका होती, पण आतापर्यंत मला, म्हणजे त्या मुलीचा पण पहिला डिवोर्स झाला, नंतर परत लग्न झालं, पण मला आतापर्यंत तिचा डिवोर्स का झाला हे कळत नव्हतं सर. आज तुमच्या ह्या उत्तरामुळे माझं उत्तर क्लिअर झालं. थँक्यू सर. वेलकम. चला, धन्यवाद. जय श्रीराम. धन्यवाद. जय श्रीराम. जय श्रीराम. लेक्चर बरे वाटतात ना तुम्हाला? मजा येते की नाही शिकायला? सर खूप छान सर. बाय बाय सर, गुड नाईट. गुड नाईट. मजा आली सर, खूप मजा आली. जय श्रीराम सर. थँक्यू. जय श्रीराम. अप्रतिम सर. थँक्यू. धन्यवाद सर. जय श्रीराम.